नमस्कार सर्व विद्वज्जन, सर्व मित्रमंडळी, अ, माझे सर्व जण आपतेष्ट. मी आज आपल्याला खानदेशचा वैभवशाली इतिहास हा आपल्या पुढे मांडणार आहे. तर मित्रांनो, खानदेशला पुरातत्वीय, पौराणिक, भौगोलिक भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, वास्तुशास्त्रीय आणि भाषिक आणि वैचारिक असा वैभवशाली वारसा हा लाभलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आणखीन हा वारसा सांगत असताना खानदेशच्या लोकसंस्कृतीच्या अनेक पाऊलखुणा या इतिहासाच्या विविध संदर्भ साधनांवरनं आपल्याला दिसून येतात. पूज्य साने गुरुजींनी स्वातंत्र्यपूर्व काळात खानदेश हीच आपली कर्मभूमी समजून जनजागृती घडवून आणली. त्या खानदेशच्या संस्कृतीविषयी आणि इतिहासाविषयी त्यांना नितांत आदर होता आणि त्या आदरापोटी त्यांनी आपल्या समर्थ शब्दातून 58 कडव्यामध्ये खानदेशचे स्तोत्र लिहिलेले आहे. त्याचा आरंभ असा आहे की नमो खानदेशा, नमो वंद्य देशा, नमो भव्य देशा, नमो स्तव देशा, नमो उज्ज्वल थोर संपन्न देशा, नमो निर्मल निस्तुला वैभव देशा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी खानदेशच्या वैभवाचं त्यांनी आपल्या पुढे मांडलेलं आहे. त्यानंतर खानदेशचं स्थान आणि उत्पत्ती हे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात जो भाग आहे त्याला खानदेशचा भूभाग असं म्हटलं जातं. भौगोलिक दृष्ट्या 20 उत्तर ते 22.3 उत्तर अक्षांश आणि 73.47 ते 76 पूर्व रेखांशावर खानदेश हा वसलेला आहे. त्याचे क्षेत्रफळ 3172 चौरस मीटर आहे. इतिहास काळात मध्य प्रदेशातील पूर्व निमाड, खंडवा जिल्ह्यातील आसिरगड, बराणपूर, विजयगड, हंडिया हे जिल्हे होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, मनमाड, बागलाण व सुरत जिल्ह्यातील डांग हा प्रदेश खानदेश म्हणून ओळखला जाईल. मित्रांनो, खानदेशच्या नामाची शब्दाचं जे खानदेश म्हणून हा शब्द ज्या व्युत्पत्तीबद्दल अनेक तज्ज्ञ आणि अभ्यासकांमध्ये मतभिन्नता दिसून येते. रामायण महाभारताच्या काळामध्ये ऋषिक देश म्हणून हा प्रदेश म्हटला जाईल. नंतर सिल्केरने कृष्णोपासकचा प्रदेश म्हणजे कन्नदेश या काळामध्ये पुढे खानदेश असेच नाव रूढ झाले. स्कंददेश, खानदेश, खांडवदेश, कन्नदेश, कान नदीच्या परिसरातला प्रदेश म्हणून कान नाव हे पडले असं म्हणतात. एक नवीन माहितीच्या आधारे आपल्याला आत्ताच या 25 वर्षामध्ये या संबंधी सर विल्यम विकॉसस म्हणतात की गंगा नदीवर मोठे जे बंधारे बांधलेले आहेत त्यांना कान किंवा कानन म्हणत. तसंच त्याच काळामध्ये आपल्याला दिसून येतं की खानदेशामध्ये प्राचीन काळापासून मोठे तलाव, बंधारे, शेतीस पाणी पुरवठा करणारी अभिनव जलसिंचन पद्धत खानदेशमध्ये, तिला फड सिस्टीम असं म्हणतात. तर खानदेशला मध्ये जे लहान मोठे तलाव होते, विहिरी होत्या, जवळजवळ खानदेशमध्ये 27,500 विहिरी होत्या. म्हणून हा कानन देश आणि त्याचा हे होऊन कानदेश आणि त्याचा अपभ्रंश होऊन खानदेश हे नाव आपल्याला पडलेले दिसते. रामायणात आपल्याला दिसून आलं की ऋषिक देश हा होता आणि त्याच्यात वेगवेगळ्या विद्वानांनी त्याला वेगवेगळी ही नावं दिलेली आहेत, ती आपण पाहिली. भैया कर भाई. तर या ठिकाणी आपल्याला महत्वपूर्ण असं सांगता येईल की खानदेशच्या या नाम उत्पत्तीबद्दल आणि नंतर पहिल्यांदा आपल्याला दिसून येईल की याला मोठा वारसा लाभलेला आहे. असं म्हटलं जातं की महाराष्ट्राला
देशाने पुरातत्वीय विज्ञान दिले. महाराष्ट्राला विशेषतः खानदेश देशाच्या नकाशात पुरातत्वीय संशोधकात अग्रस्थान मिळवून देणारे डॉक्टर सांगलिया, डॉक्टर ढवळीकर, डॉक्टर शंकरराव साळी, डॉक्टर थापर, डॉक्टर वसंतराव शिंदे, डॉक्टर चेतन साळी या पुरातत्वीय विद्वानांनी अश्मयुगापासून तर ताम्रपाषाण युगापासून तसंच मुस्लिम आणि मराठा कालखंडापर्यंत शास्त्रीय पद्धतीने या ठिकाणी उत्खनन केलं आणि या उत्खननामधनं अनेक पैलू हे उजेडात आणलेले दिसतात. आपल्याला असं दिसून येईल की या आपल्याला 1,00,000 ते 1.5 लाख वर्षापूर्वीच जो काळ असतो त्याला अश्मयुगीन काळ असा म्हटला जातो. या अश्मयुगामध्ये दगडी हत्यारं हे वेगवेगळ्या ठिकाणी खानदेशामध्ये सापडलेली दिसतात. त्यात मुख्यत्वे करून साक्री तालुक्यातील भांडे या ठिकाणी त्यावेळेचा मानव अतिशय कल्पक होता आणि तो भटका होता. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याने या ठिकाणी आपल्याला आवश्यक असतील अशा खडकाचा एक सर्वे केला आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल की खानदेशमध्ये साक्री तालुक्यामध्ये भांडणे या कान नदीच्या जवळ अशा खडक सापडला आणि त्या खडकातनं त्याने अश्मयुगीन हातार हे पहिल्यांदा निर्माण केलं. अशाच प्रकारे या खानदेशमध्ये पाटण चाळीसगाव या ठिकाणी अश्मयुगीन वस्तीचे पुरावे हे सापडले. या ठिकाणी विशेष म्हणजे या पाटणादेवी किंवा चाळीसगाव परिसरामध्ये डॉक्टर साळी यांनी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं आणि जवळजवळ 100 शहामृगाचे अंडे त्यांना मिळाले आणि त्या अंड्यांवर एक चित्रकला काढलेली होती. तसंच त्या अंड्यांबरोबर त्यांना उत्खनामध्ये मणी सापडलेत आणि असं म्हटलं जातं की खानदेशने हे एक चित्रकला ही पहिल्यांदी आणि अलंकार हे खानदेशने दिलं असे काही विचारवंत म्हणतात. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की थाळनेर इथे डॉक्टर चेतन साळी यांनी चेतन साळी आणि त्यांचे वडील शंकरराव साळी यांनी उत्खनन केलं आणि त्या ठिकाणी 1,00,000 वर्षापूर्वीचे मानवी वस्तीचे पुरावे आपल्याला मिळालेले दिसतात. नंतर एक पुरातत्वीय खात्याच्या इंडियन आर्किओलॉजी अँड रिव्ह्यू या ग्रंथात धुळे जिल्ह्यामध्ये अश्मयुगात म्हणजे 1,00,000 ते 30,000 वर्षापर्यंत जी काही गावं दिलीत अशी गावं 30 ते 40 गावची यादी त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे आणि त्या ग्रंथाच्या आधारावर आपण ती गावं पाहिली तर आणि ती गावं उत्खनन करून त्या ठिकाणी जे विविध वस्तू मिळाल्या त्या वस्तूंच्या आधारे मग त्यांनी हे केलेलं आपल्याला दिसून येतं. थोडं तर हे पाहत असताना आपण अश्मयुगीन पुरावे पाहिले. त्यानंतर या कालखंडामध्ये जे अश्मयुगीन पुरावे मिळाले त्याचं जतन आणि संवर्धन केलं आणि ते भांडणे येथील जे हत्यार मिळालं ते हत्यार मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आपण दरवाजात गेल्यानंतर पहिल्यांदा ते हत्यार ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी म्हटलं होतं की साक्री भांडणे येथे सापडलेले अश्मयुगीन कालीन हत्यार. म्हणजे हे किती महत्वाचं आहे की खानदेशची संस्कृती किती वैभवशाली होती याच्यामधनं आपल्याला दिसून येते. त्यानंतर पाटणादेवीचं तुम्हाला मी सांगितलंच की पाटणादेवीमध्ये शंकरराव साळींनी उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये त्यांना त्या अंड्यावर चित्रकला दिसली म्हणजे चित्रकृती काढलेले होते आणि मणी पण दिसले. म्हणजे खानदेशमध्ये असं म्हटलं जातं त्यांनी आणि वेगवेगळ्या विद्वानांनी म्हटले की खानदेशने पहिल्यांदा जगाला चित्रकला आणि अलंकार दिले असं या उत्खननाच्या याच्यावरनं आपल्याला सांगता येईल म्हणजे या पुराव्यामुळे. नंतर या आपल्या या उत्खननाची टॉलेमी हा भूगोलतज्ञ होता त्याने सुद्धा दखल घेतलेली आहे आणि थाळनेरच्या उल्लेख त्याने आपल्याला त्याच्या याच्यात केलेला आहे आणि तो म्हणतो टियाटुरा म्हणून थाळनेरचा त्याने उल्लेख केलेला आहे. जवळजवळ धुळे जिल्ह्यामध्ये आणि म्हणजे त्यावेळेचा 2 जिल्हे झाले धुळे जिल्ह्याचे, धुळे आणि नंदुरबार. तर या दोघी जिल्ह्यामध्ये अश्मयुगापासून आपल्याला तर वेगवेगळ्या संस्कृत्या ज्या निर्माण झाल्यात त्या पहिल्यांदा खानदेशमध्ये या निर्माण झाल्या हे असं मला अभिमानाने आणि त्यावेळीच्या पुराव्यानुसार आपल्याला सांगता येतं.
जी पहिली संस्कृती खानदेशमध्ये निर्माण झाली इसवी सन 2200 ते 1800 हा कालखंड आहे. तापी नदीच्या उत्तर तीरावर नंदुरबार पासून 17 ते 18 मीटर अंतरावर त्या ठिकाणी उत्खनन झालं आणि ते उत्खनन करत असताना त्या ठिकाणी प्राचीन संस्कृतीत जे अवशेष सापडतात ते म्हणजे त्यावेळची मातीची भांडी आणि त्या मातीच्या भांड्यांच्या आधारावर त्या ठिकाणी आपल्याला त्या संस्कृतीचं वैशिष्ट्य हे सांगता येतं. तर या ठिकाणी प्रामुख्याने सावळदा संस्कृती इसवी सन पूर्व 2200 ते 1800 या कालखंडामध्ये हे झालं आणि एका तापीच्या उत्तर बाजूला आपल्याला सावळदा या ठिकाणची संस्कृती मिळते आणि समोरच प्रकाश आहे तिकडच्या बाजूला आणि प्रकाशाला तर खरंच मला आश्चर्य वाटतं. प्रकाशाला हे जर गाव परदेशात राहिलं असतं तर ते गाव सोन्याच्या पत्र्यांनी परदेश लोकांनी बनवलं असतं. म्हणजे इतक्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती संपूर्ण म्हणजे अश्मयुगापासून ताम्रपाषाण युग आणि मराठी कालखंड म्हणजे ब्रिटिश येण्याच्या अगोदरचा ब्रिटिश त्या कालखंडाचे सर्व अवशेष या प्रकाशामध्ये सापडतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी नंदुरबारचाच असल्यामुळे मी अनेक वेळा प्रकाशाला भेटी दिल्यात. मला त्या ठिकाणी एक ठिकरी सापडली. ती ठिकरी म्हणजे मोहेंजोदडो हडप्पामध्ये ज्या ठिकऱ्या जी मातीची भांडी तयार केली जायची त्याच्यावर विशिष्ट अशी काळ्या रेषा मारल्या जायच्या. तर तशा काळ्या रेषांची ठिकरी मला त्या ठिकाणी सापडली आणि ती त्या काळात जो मानव होता तो भटका होता. म्हणजे मोहेंजोदडो हडप्पा गुजरातकडनं आपण खानदेशमध्ये आलो आणि खानदेशमध्ये या ठिकाणी त्यावेळेच्या मानवाने ही वस्ती केलेली होती आणि त्या वस्तीचे पुरावे या आर्किओलॉजीच्या दृष्टिकोनातून किंवा पुरातत्व या विद्वानांनी त्यांच्या शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून या वस्तू या काढलेल्या आहेत. तर मित्रांनो, पहिल्यांदा सावळदा संस्कृती या ठिकाणचं आपण पाहिलं. म्हणजे या सावळदा संस्कृतीत म्हणजे खानदेशमध्ये पहिल्यांदी जी शेतकऱ्यांची वसाहत जी निर्माण झालेली आहे ती खानदेशमध्ये मला मोठ्या अभिमानाने सांगावं लागेल की महाराष्ट्रात शेतकऱ्यांची वसाहत ही खानदेशमध्ये निर्माण झाली. हे शास्त्रीय पुराव्यानुसार या ठिकाणी ज्यांनी पीएचडी केली डेक्कन कॉलेजचे माजी व्हाईस चान्सलर आदरणीय वसंत शिंदे यांनी खानदेशवर पीएचडी केलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणचं म्हणजे खानदेशमधल्या प्राचीन संस्कृतीवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातली पहिली शेतकऱ्यांची वसाहत ही खानदेशमध्ये निर्माण झाली. त्या उत्खननामध्ये त्यांनी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आज या उत्खननामधनं जवळजवळ 200 गावात 200 वसाहतींचं उत्खनन किंवा 200 साइट्स या उत्खनन झालेलं आहे. त्याच्यापैकी 103 गावं ही महत्वपूर्ण असं संशोधन या ठिकाणी होऊन 103 गावं ही महाराष्ट्रात खानदेशमध्ये धुळं आणि नंदुरबार जिल्ह्यात सापडली. म्हणजे ते तापी खोरं नंतर पांझरा कान आणि गिरणा खोऱ्यामध्ये या सर्व वसाहतींचे पुरावे उत्खननामधनं हे आपल्याला बाहेर पडलेले दिसून येतात. तर या ठिकाणी पहिल्यांदा मी सांगितलं की सावळदा संस्कृती इसवी सन पूर्व 2200 ते 1800. त्यानंतर उत्तर सिंधू संस्कृती 1800 ते इसवी सन पूर्व 1800 ते 1600 पर्यंत. त्यात उत्तर याच्यात संस्कृतीमध्ये आपल्याला तापी खोऱ्यामध्ये या वसाहती सापडलेल्या आहेत. नंतर तिसरी संस्कृती जी आहे इसवी सन पूर्व 1600 ते 1400 हा जो कालखंड आहे त्याच कालखंडात आपल्याला माळवा या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये उत्खनन झालं आणि या प्रदेशामध्ये उत्खनन झाल्यानंतर ते त्यावेळेचे आपले मानव हे भटके असल्यामुळे ते खानदेशमध्ये आले आणि रजाळ्याला ज्या ठिकाणी ज्यावेळेस उत्खनन झालं त्यावेळेस माळवा संस्कृतीचे पण पुरावे या ठिकाणी सापडले. आणि नंतर आपण जी पाहू इसवी सन पूर्व 1400 ते 1000 या कालखंडात ज्या संस्कृतीचे अवशेष सापडले तिला जार्वे संस्कृती असं म्हणतात. तर या जार्वे संस्कृतीचे उत्खननामधले जे पुरावे आहेत खानदेशमधले ते जवळजवळ 150हून अधिक स्थळं ही तापी खोऱ्यात मिळालेली दिसून येतात. आणि एक वैशिष्ट्यपूर्ण मी सांगू इच्छितो की साक्री तालुक्यामध्ये चिंचखेड म्हणून गाव आहे अक्कलपाडा धरणाच्या जवळ. त्या ठिकाणी उत्खनन झालं. डेक्कन कॉलेज आणि त्यांचे सहकारी शिंदे सरांचे सहकारी
आणि या लोकांनी उत्खनन केलं. तिथे पहिल्यांदा तांब्याचा भाला सापडला. म्हणजे ताम्रपाषाण युगातलं सर्वात महत्वाचं साधन जे आहे, ऐतिहासिक साधन, हे म्हणजे ताम्रपाषाण युगामध्ये त्यावेळेचा मानव हा तांब वापरायला लागला आणि वेगवेगळी भांडी पण त्या ठिकाणी सापडलीत. हा तांब्याचा भाला हे चित्र मी त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आपण जे पाहिलं प्रकाशे हे तर वेगवेगळ्या सर्व संस्कृतींची जी वस्ती होती ही प्रकाशात झालेली दिसून येते. म्हणजे सावळदा संस्कृतीपासून तर जार्वे संस्कृतीपर्यंत, म्हणजे इसवी सन पूर्व 2200 ते 1000 या कालखंडात जी मानवी वस्ती होती, जवळजवळ त्या प्रकाशाला 30 एकरामध्ये ही मानवी वस्ती होती. त्या ठिकाणी ज्या वस्तू सापडल्यात त्याच्यामध्ये शिंपलांचे हे मणी सापडलेत. त्यानंतर त्याच्यापासून दागिने तयार केलेले ते दागिने सापडलेत. विशेष म्हणजे फणी पण सापडलीत. त्यानंतर चाक पण त्या ठिकाणी सापडलं. म्हणजे त्यावेळेचा मानव हा किती प्रगत होता हे या वस्तूंवरनं, म्हणजे दागिन्याचा वापर तो करत होता, हे या संस्कृतीचं होतं. त्यानंतर बैलाचे मृण्मय मूर्त्या सापडल्यात. म्हणजे त्या काळामध्ये जसं आपण पोळ्याला बैलाची प्रतिमा करून ती पुजतो, तशा प्रकारच्या बैलाचे अवशेष त्या उत्खननामध्ये सापडलेले दिसून येतात. तर अशा पद्धतीने या प्रकाशाला तर हा खजिनाच आहे. प्रत्येक वेळेस जर गेलं आपण तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्या प्रकाशाला वैशिष्ट्य म्हणजे नंतरच्या काळात पण, म्हणजे मराठा कालखंडापर्यंत प्रकाशाचं एक वैभव आपल्याला दिसून येतं. मधल्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या सत्ता झाल्यात त्या प्रकाशाशी निगडीत होत्या. प्रकाश हे मोठं ट्रेड सेंटर्स होतं. कारण की हे जे सार्कवापत होते गुजरात मधलं, सुरत आणि भरूच, ही जी गावं होती ही समुद्रकाठी होती. आणि या समुद्रकाठांमधनं या प्रकाशाशी जो माल यायचा तो या प्रकाशे मार्गे पुढे बऱ्हाणपूरला जायचा. म्हणजे खानदेशमध्ये एक लक्षात घ्या, खानदेश हा भूभाग असा आहे की भारतात उत्तर आणि दक्षिण यांना जोडणारा हा प्रदेश आहे. आणि उत्तरेकडनं जात असताना, दक्षिणेकडे जात असताना हा संपूर्ण जो प्रदेश होता, म्हणजे सातवाहन काळात, आपण आता सातवाहन काळाचे हे करू, कारण की हे व्यापारी मार्ग सातवाहन काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्यापारी मार्ग झाले. सातवाहनांनी या व्यापाराला फार मोठी ऊर्जित अवस्था आणून दिली. आणि त्यामुळे आपल्याला सांगता येईल की हे जे सातवाहन मार्ग होते, सुरत बऱ्हाणपूर, सुरत, नवापूर, नंदुरबार, चोपडा, धरणगाव, भुसावळ, सावदा, रावेर, बऱ्हाणपूर अशा पद्धतीचा एक मार्ग होता. नंतर एक दुसरा मार्ग असा होता, सुरत, नवापूर, साक्री, धुळे, जळगाव, खामगाव, अकोला, अमरावती, नागपूर अशा पद्धतीचा मार्ग होता. नंतर दुसरा एक मार्ग होता सुरत औरंगाबाद हा मार्ग होता. यांना सार्थवाद म्हटले, म्हणजे प्राचीन व्यापारी मार्ग. सुरत औरंगाबाद, सुरतेहून नवापूर, नवापूर चरणमाळ घाटातनं पिंपळनेर, पिंपळनेरहून सटाणा आणि सटाण्याहून पुढे अंकई टंकईचं हे, आणि तिकडे मग पुढे तो औरंगाबाद मार्ग जायचा. व तसाच तो मार्ग दुसरा मार्ग होता सुरत वऱ्हाड मार्ग. हा पण याच पद्धतीतून औरंगाबाद मार्गे पुढे वऱ्हाडकडे जाता येत होतं. तर या ठिकाणी याच वेळेस इसवी सन पूर्व आपण पाहतो की तिसऱ्या शतकापासून, तिसऱ्या चौथ्या शतकापासून खानदेशामध्ये तर 19व्या शतकापर्यंत, म्हणजे इसवी सन पूर्व 320 ते 1818 या कालखंडात महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकूण 11 राजवटी झाल्यात. आणि त्या राजवटीत आणि त्यांच्या मांडलिकांनी सत्ता ही खानदेशामध्ये होती असं आपल्याला दिसून येतं. अशोकाची सत्ता, म्हणजे मौर्यांची सत्ता स्थापन झाली त्यावेळेस अशोकाच्या ज्या शिलान्यास आहे त्याची नोंद, त्या भूप्रदेशांची नोंद ही अशोकाने केलेली आहे. तर धर्मपात्रा नावाचा एक अधिकारी जो होता तो या खानदेशवर, म्हणजे महाराष्ट्रात नियुक्त केलेला होता. आणि तो एक त्याचा भाग म्हणून खानदेश हा एक होता. नंतर ज्ञात याच्यामध्ये सर्वात पहिली जी खानदेशमध्ये राजसत्ता आली ती राजसत्ता म्हणजे सातवाहनांची राज्यसत्ता. मौर्यानंतर सातवाहनांची राजवट आली आणि या सातवाहनांनी
फार मोठ्या प्रमाणात देशांतर्गत आणि परदेशी व्यापाराला फार मोठ्या प्रमाणात चालना दिली. देशातील सर्व व्यापारी मार्ग मी अगोदरच सांगितलं हे महत्वपूर्ण असे व्यापारी मार्ग खानदेश मार्गाने जात होते. आणि त्यावेळेस सातवाहन काळात सातवाहनांची राजधानी आपल्याला सांगता येईल पंढरपूर आपलं पैठण आणि दुसरी होती तेर. ही दोन राजधानीचं ठिकाणी होतं आणि त्या राजधानीच्या ठिकाणी या सातवाहनांच्या काळात फार मोठ्या प्रमाणात व्यापार चाले आणि त्या व्यापाराबरोबर त्यांचा परदेशाशी व्यापार चालत होता. त्या परदेशी व्यापाराच्या याच्या सान्निध्यातून कला त्यानंतर विविध वस्तूंचं व्यापारी ने-आण करत होते. तर मित्रांनो, त्या काळामध्ये सातवाहन काळात जर आपण पाहिलं तर पैठणची लोकसंख्या 5 लाख होती. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण त्यावेळेच्या जी ऐतिहासिक संदर्भ साधनं आहेत त्या संदर्भ साधनांच्या आधारे ते आपल्याला दिसून येतं. म्हणजे या पैठणच्या या ठिकाणी आपल्याला महत्वपूर्ण अशा जी पैठणी होती ती पैठणी, तसंच तेरला पण वेगवेगळ्या वस्तूंचं होतं. तेरला लांबतुरेंचं जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण अशी वस्तू आपल्याला दिसेल, एक बाहुली आहे आणि ती अप्रतिम अशी बाहुली आहे. तेरला मी महाराष्ट्र इतिहास परिषद आमची त्या तेरला झाली त्यावेळेस लांबतुरेंचं हे संपूर्ण आम्ही पाहिलं, अभ्यासलं आणि ती बाहुली तशीच बाहुली इराणमध्ये होती. मग इराणवाले म्हणायचे ही बाहुली आमची आहे, पण या ठिकाणी ती बाहुली आपल्या या महाराष्ट्रात तेरला तयार झाली होती किंवा तेरच्या आजूबाजूच्या भागात तयार झाली असेल. तर या पद्धतीने असा वैभवशाली इतिहास आणि हे मार्ग हे खानदेशमधनं जात होते. यात जवळजवळ आपण पाहिलं या मार्गांच्या अभ्यासावरून आपल्याला असं दिसून येईल की या मार्गांवर जे लमांड लोक होते, लमांड म्हणजे व्यापारी मार्ग, या व्यापारी मार्गावर जवळ हजार हजार बैलांचे तांडे गेल्याचे उल्लेख हे आहेत. त्याचबरोबर या खानदेश भागातनं ते मार्ग जात असल्यामुळे खानदेशमधले आदिवासी बांधव सुद्धा या व्यापाराच्या याच्यामध्ये सहभागी झालेले दिसून येतात. तर खानदेशमध्ये मग पुढच्या काळात जर आपण विचार केला तर या व्यापारी मार्गात चा अधिक विस्तार हा झालेला दिसतो आणि तो प्रामुख्याने विविध पुढच्या काळात झालेला दिसतो. आणि हा जो खानदेशचा भाग आहे हा नर्मदा आणि तापी या सुपीक प्रदेशामध्ये असल्यामुळे इथली संपन्नता मोठ्या प्रमाणात होती. इथली शेतीला उपयुक्त अशी जमीन होती, इथलं हवामान चांगलं होतं. त्यामुळेच प्राचीन काळापासून जे वास्तव्य या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी केलं, त्यावेळेच्या भटक्या लोकांनी केलं, ते या शेतीला उपयुक्त अशी जमीन होती आणि त्यामुळेच ते वास्तव्य करू शकले आणि त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी आर्किओलॉजीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरी खानदेशमध्ये हे झालं ते म्हणजे अभिरांची राजवट आली सातवाहनानंतर. अभिरांचा खानदेश वासियांसाठी फार मोठा वारसा हा लाभलेला आहे. म्हणजे अभिर यांनी हे अभिरांचे उल्लेख आपल्याला रामायण महाभारत काळापासून आपल्याला दिसून येतात. आणि या अभिरांनी हे भटके होते आणि वेगवेगळ्या थेट त्या ठिकाणी कच्छ, सौराष्ट्र इथे पण अभिर होते आणि तिकडनं हे खानदेशमध्ये आले असं म्हटलं जातं. तर एक नवीन असं कलेचं दालन या काळात अभिर काळात झालेलं दिसतं. त्याचे पुरावे आपल्याला महत्वपूर्ण असे पुरावे आणि डोळ्याला नजरेच भरणारे आणि जगातल्या अप्रतिम कलाकृती या काळामध्ये कलेच्या बाबतीत अभिरांनी दिलेल्या दिसून येतात. आपल्याला सांगता येईल की इसवी सन पूर्व पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये पितळखोरे येथे अप्रतिम अशी बौद्ध लेणी कोरली गेली आणि या सार्थवा पथात मला त्या लेणीच्या याच्यावरून सांगतो की ज्या ज्या ठिकाणी सार्थव पथ जायचे आणि त्याच ठिकाणी या लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत महत्वाच्या ठिकाणी. आपण जर तो विचार केला तर पैठणहून निघाल्यानंतर औरंगाबादला बौद्ध लेणी आहेत, त्यानंतर पितळखोऱ्याला लेणी आहेत, पुढे पांडव आपलं चाळीसगाव तालुक्यातलं पाटणादेवी इथे लेणी आहे. पुढे ते उतरल्यानंतर पुढे जो आउटरॅमचा घाट म्हणतात त्याचा विचार केल्यानंतर पुढे खानदेशामध्ये पण लेण्या त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या आलेल्या आहेत. आणि या लेणींच्या मार्गावर त्यावेळेचे पथिक आणि प्रसारक धर्मगुरू हे या लेणी त्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान पण होतं लेणीच्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल.
तर त्या ठिकाणी हा विकास हा अशा पद्धतीने होत गेला. त्याच्यानंतर आपण या त्यांच्या कलेचं आपल्याला आणखीन एक महत्वपूर्ण असं सांगता येईल की अजिंठ्याची लेणी आहे. अजिंठा हे खानदेशच्या बॉर्डरवर आहे आणि पितळखोरा सुद्धा खानदेशच्या बॉर्डरवर आहे. म्हणजे आपण पाटणा देवीकडच्या पाटणा देवीच्या याच्यातनं गेलो त्या जंगलातनं आणि पाटणा देवीच्या जवळच गेलो तर फक्त 1-1.5 किलोमीटर अंतरावर पितळखोऱ्याची लेणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे खानदेशचा हा भूभाग इतका संपन्न होता आजूबाजूच्या प्रदेशात त्या दृष्टिकोनातनं. तर त्या दृष्टिकोनातनं आणि हे जवळजवळ या लेण्या आपल्याला सांगता येईल की जवळजवळ इसवी सन पूर्व म्हणजे पितळखोऱ्याच्या लेणीपासून सुरुवात केल्यानंतर अजिंठा ला जी लेणी झाली ती 500-600 वर्ष वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या राजवटींच्या याच्यात ती लेणी कोरली गेलेली दिसून येते. नंतर या अहिरांची एक मोठी उपलब्धी आपल्याला सांगता येईल ती म्हणजे अहिरवाणी. अहिराणी ही भाषा आज खानदेश या प्रदेशामध्ये म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार, काही गुजरातचा प्रदेश आणि तिकडे एमपीचा काही प्रदेश या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अहिराणी भाषा ही बोलली जाते. जवळ 2000 वर्षापूर्वीचा तिला वैभवशाली इतिहास हा लाभलेला आहे. आणि ही अहिराणी भाषा खानदेशमध्ये वावरणारे सर्व जाती धर्मपंथाचे लोक अहिराणी भाषेचं प्रभुत्व, कारण की व्यवहार सर्व अहिराणी भाषेत चालतात आणि त्यामुळे त्यांचं या अहिराणी भाषेचं प्रभुत्व आणि अतिशय प्राचीन अशी भाषा आहे. मराठी आणि गुजराती याच्यातनं ही भाषा विकसित झाली अशी भाषा तज्ज्ञांची मतं आहेत. त्यानंतर मी या ठिकाणी आणखीन या काळामध्ये जे आराध्य असं दैवत होतं अभिरांचं ते म्हणजे श्रीकृष्णाचं आराध्य दैवत होतं. त्यानंतर खानदेशच्या याच्यामध्ये मी आणखीन एक ज्यावेळेस लोकदैवतांचा येईल त्यावेळेस मी त्याच्यावर विस्तृत बोलेल. खानदेशमध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये कानबाई आणि रानबाई यांचा सण हा उत्सव हा साजरा करतो. हे अभिरांपासून हे चालत होतं असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे. नंतर अभिरानंतर वाकाटक आले, ते गुप्तांचे व्याही होते. त्यानंतर वाकाटकांच्या मदतीने शक क्षत्रप यांचा पराभव केला आणि त्या काळात वाकाटक त्रैकुट आले. त्यांनी क्षत्रपांचा पराभव केला आपल्याला सांगता येईल. नंतर बदामी चालुक्य आले, त्यांचं वर्चस्व या काळामध्ये होतं. त्या काळामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य बदामी चालुक्यांचा जर अभ्यास केल्यानंतर या काळामध्ये शिलालेख आणि ताम्रपट हे मोठ्या प्रमाणात सापडतात. थाळनेर आपण म्हटलं, थाळनेरला तर फार वैभवशाली असा इतिहास आहे. ती राजधानीचं ठिकाण होतं. फारुकींची पहिली राजधानी ही थाळनेर होती. थाळनेरला 2 शिलालेख सापडलेले आहेत. थाळनेरला पुरातत्वीय जे 1,00,000 वर्षापूर्वीच्या अस्तित्वाचे पुरावे साळीने सांगितले आहेत. म्हणजे मराठा कालखंडापर्यंत त्या ठिकाणी हे केलेले आहेत. त्यानंतर मग चाळीसगाव पाटण, त्यानंतर चाळीसगाव पाटणचा शिलालेख, त्यानंतर बळसाण्याचा शिलालेख. या शिलालेखातनं त्या भागामध्ये निकुंबांची सत्ता होती आणि निकुंब घराण्याची माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर राष्ट्रकूट राजा अमोघ वर्मा या काळात मेहुणचा शिलालेख हा संस्कृतमध्ये असून आहे आणि अतिशय विस्तृत अशी त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय माहिती आपल्याला मिळते. राष्ट्रकूटानंतर कलचुरी, यादव, घोळसळ या राजवटी आल्यात. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की मुस्लिम सत्ता या 13व्या-14व्या शतकापासून म्हणजे 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकने त्या ठिकाणी आपलं राज्य स्थापन केलं. त्यानंतर सुलतानशाही आले. अल्लाउद्दीन खिलजी हा अतिशय महत्वाकांक्षी होता. त्याचा जो सेनापती होता मलिक कपूर हा खानदेश मार्गे गेला. त्याने खानदेशमधनं सुलतानपूर आणि नंदुरबारवर हे करून त्याने सुलतानपूर आपल्या ताब्यात घेतलं आणि इथे सुलतानशाही आली. सुलतानशाही नंतर फारुकी हे आले. कुतुबुद्दीन ऐबक ने स्थापन केलेले हे एक वाढत गेले वेगवेगळ्या मुस्लिम सत्ता. त्याच्यात मलिक राजा हा या ठिकाणी पहिल्यांदा खानदेशमध्ये आलेला दिसतो. तो जवळजवळ 1360 मध्ये 60-70च्या सुमारास म्हणजे फिरोज तगलकचा हा एक सरदार होता
आणि फिरोज तगलगला त्याने खूप मदत केली आणि त्याला एका शिकारीमध्ये वाचवलं होतं. म्हणून फिरोज तगलगने त्याला खानदेश मधले आणि त्यातल्या त्यात या शिरपूर तालुक्यातलं करवण आणि थाळनेर इथली जहागिरी दिली आणि त्याने त्याच्या कर्तृत्वावर फारुकी सत्ता ही स्थापन केली. या फारुकीची राजधानी ही थाळनेर होती. हे थाळनेरचा जो किल्ला आहे अप्रतिम असा किल्ला आहे. तो अ, आहिर गवळींनी वसवला असं म्हटलं जातं. जवळजवळ त्याला 5 बुरुज होते आणि मातीचा किल्ला आहे. तापीच्या काठावर बसवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे फारुकींची राजधानी ती झाली. आजूबाजूचा सर्व प्रदेश अतिशय संपन्न असा प्रदेश होता. फारुकींच्या काळामध्ये आपल्याला आणखीन सांगता येईल की थाळनेर हे मोठं व्यापारी केंद्र होतं. कारण की थाळनेरच्या हुंड्या या पुण्याला आणि थेट याच्यापर्यंत गेल्याचे कागदपत्र आपल्याला सापडतात. वैशिष्ट्य म्हणजे थाळनेरचा व्यापार परदेशाशी चालत होता याचे पण पुरावे आपल्याला सापडतात. आताच एक 7-8 महिन्यापूर्वी या थाळनेरमध्ये एका घराचं खोदकाम चालू असताना त्या ठिकाणी एक सोन्याचा हंडा सापडला असं म्हटलं. पेपरांमध्ये त्याची माहिती आली आणि तिथे जी नाणी सापडली ती सोन्याची नाणी होती. त्याच्यात इटलीची नाणी होती. म्हणजे या थाळनेरचा किंवा खानदेशचा व्यापार हा इटलीपर्यंत चालू होता. कारण की तिथले व्यापारी त्या ठिकाणी थांबत किंवा त्या सार्थवाबत होते. बऱ्हाणपूरला जाण्याचा मार्ग असला त्या ठिकाणी थांबत होते आणि फारुकींचं राज्य होते. जवळजवळ 15 ते 16 फारुकी राजे या ठिकाणी होऊन गेलेत आणि त्यांनी खानदेशच्या वैभवामध्ये म्हणजे चांगली भर घातली. काही राजांनी खानदेशच्या जलसिंचन योजनेत भर घातली आणि आपलं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले दिसतात. त्यानंतर या मुस्लिम याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की संपन्नता होती, पण त्यावेळेस मोगलांची सत्ता ही संपूर्ण भारतामध्ये हे होती. अकबर बादशाह झाल्यानंतर त्याने या खानदेशकडे लक्ष दिलं आणि खानदेशमध्ये गुजरातच्या सुलतानांचं काही राज्य होतं. नंतर काही काळ आपल्याला सांगता येईल की ते निजामशाही, त्यानंतर कुतुबशाही, आदिलशाही यांचं पण थोडंफार प्रमाणात काही वेळेस त्यांनी आक्रमण करून हा प्रदेश घेतलेला दिसून येतो. कारण की या निजामशाहीने आपल्याला सांगता येईल की नंदुरबार आणि थाळनेरवर आणि सुलतानपूरवर आक्रमण करून हे लुटलेले होते. कारण की हे वैभव संपन्न असा प्रदेश होता आणि इथली जी शहरं होती त्या काळामध्ये त्या शहरांचा जर अधिक अभ्यास केला त्यात असं दिसते की हे शहरं या शहरांमध्ये व्यापारी दृष्ट्या अतिशय संपन्न असल्यामुळे सोन्याचा धूर निघत होता. पण दुर्दैव आपलं नंतरच्या काळात थोडी लक्ष दिलं नाही आणि आज ही शहरं अतिशय बकाल झालेली दिसतात. त्यानंतर आपल्याला मोगलांची सत्ता आली आणि याच वेळेस आपल्याला सांगता येईल की शहाजी राजांनी जे स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजांनी एक नवीन मराठ्यांच्या एक संघटन करून या शाह्यांच्या विरुद्ध आपलं वर्चस्व कशा पद्धतीने वाढवलं याचा इतिहास जर आपण पाहिला तर अतिशय रोमांचक इतिहास आहे. आणि शहाजी राजांनी त्यांची मूळ जहागिरी जी होती ती आपल्याला दिसून येईल की या वेरूळच्या जवळ जे गाव आहे किंवा वेरूळच तिथनं हे सुरुवात झाली. नंतर त्यांच्या भावांनी त्यांच्या काकांनी हे साम्राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केलेत आणि शिवाजी 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि शिवाजी महाराजांना एक स्वराज्याचे आणि स्वराज्य निर्मितीचे धडे हे शहाजी राजांनी या वेगवेगळ्या मुस्लिम सत्तांमध्ये राहून दिले आणि पुढे शिवाजी राजांनी या ठिकाणी मराठ्यांचं राज्य हे स्थापन केलेलं दिसून येतं. मग या खानदेशमध्ये मोगलांनी आणि या गुजरातच्या सुलतानांनी जो उन्माद केला होता त्याला आळा घालण्याचं काम या मराठी सत्तेने पुढच्या काळात केलेलं दिसून येतं. शिवाजी महाराजांनी धरणगावची वखार, इंग्रजांची वखार होती ती लुटली, चोपडा लुटलं. नंतर जी राजधानी होती या फारुकींची आणि त्यानंतर या मोगलांनी ती जिंकली म्हणजे बऱ्हाणपूर, आशिरगड
हे पण शिवाजी महाराजांच्या मराठ्या सैनिकांनी जिंकून त्या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नंतर शिवाजी नंतर आपल्याला सांगता येईल की संभाजी राजांनी पण खानदेशकडे लक्ष दिलेलं दिसतं. त्यांनी पण चोपडा, नंतर धरणगाव आणि नंतर बऱ्हाणपूर या प्रदेशावर हल्ले करून या भागात खंडणी वसूल केलेली दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला पाहता येईल शाहू महाराज नंतर मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध लढलं गेलं. या स्वातंत्र्य युद्धात खरोखर अम, शिवा शिवाजींनी जी एक प्रेरणा आणि स्वराज्याचा अ, जो एक संकल्प मराठेशाहीमध्ये रुजवला होता, मराठ्यांमध्ये रुजवला होता, तो अतिशय जोमाने या कोणताही राजा नसताना, कारण शाहू महाराज हे कैदेत गेलेले होते, त्यानंतर राजाराम महाराज हे जिंजीकडे गेलेले होते, तरी पण या वेगवेगळे मराठे सरदारांनी म्हणजे त्याच्यात धनाजी जाधव असेल, संताजी घोरपडे असतील, त्यानंतर या खानदेश आणि गुजरातकडे गायकवाड होते, त्यानंतर त्र्यंबकराव दाभाडे होते, त्यानंतर त्यांनाच त्यांच्याबरोबर कदमबांडे, अमृतराव कदमबांडे हे पण त्या ठिकाणी होते. आणि या मराठे सरदारांनी आपलं एक विस्ताराचं धोरण हे ठरवून देण्याचं काम राजारामाने केलं. पण या नंतरच्या काळात विस्तार अधिक थेट माळव्यापर्यंत हे राज्य केलं. माळव्यामध्ये आपल्याला दिसून येईल की पवारांनी हे केलं. त्याच्यानंतर आपल्याला दिसून येतं की मल्हारराव होळकर यांनी स्वतंत्र अशी सत्ता निर्माण केली. पुढच्या काळात शिंदेचं वैभव आपल्याला माहित आहे. तर या खानदेशमध्ये या मराठे सरदारांनी एक स्वतंत्र असं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अळकुटीचे जे कदम मांडे होते ते कदम मांडे खानदेशमध्ये आलेत आणि त्या खानदेशमध्ये येऊन त्यांनी गुजरात मध्ये चौथाई आणि सरदेशमुखी हे करून खानदेश वर एक आपलं सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. याच काळामध्ये या ठिकाणी 12.5 राऊळ होते. हे त्या ठिकाणचे वतनदार होते. त्यानंतर काही वतनदार होते. त्या वतनदारात आपल्याला सांगता येईल की तळोद्याचे बारगळ होते. तळोद्याच्या बारगळांचा जो भाचा होता पल्हारराव होळकर हा त्यांच्या याच्यामध्ये घोडदळामध्ये होता. त्यांच्याकडे 25 घोडदळाचं हे होतं. हे या कदम मांडेंच्या बरोबर या वेगवेगळ्या याच्यात जात आणि मल्हारराव होळकर हा कदम मांडेंकडे मल्हारराव होळकर कदम मांडेंकडे होते. पण त्यांच्या कर्तृत्वाने आणि त्यांनी अतिशय शौर्य गाजवलं आणि मराठेशाही ची उज्ज्वल परंपरा निर्माण करण्याचं काम करून त्यांनी मध्य प्रदेशमध्ये इंदोर आणि या भागात एक स्वतंत्र मराठा राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला आणि ते राज्य टिकवण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने एकंदरीत या मराठी सत्ता या कदम मांडेंच्या जर आपण विचार केला तर 1707 मध्ये शाहू महाराज मोगलांच्या कैदेतनं सुटून येऊन ते बडवानी मार्गे खानदेशमध्ये म्हणजे सुलतानपूरला आले आणि सुलतानपूरहून ते शाहू महाराज हे अमृतराव कदम बांडे जे होते ते कुकुरमुंड्या किल्ल्यामध्ये होते. त्या कुकुरमुंड्या किल्ल्यामध्ये शाहू महाराज 2 दिवस राहिले. त्यांना या कदम बांडे सरदारांनी त्यांचं योग्य आदरातीत हे केलं आणि त्यांना पैसे, आर्थिक मदत आणि सैन्याची मदत सुद्धा दिली आणि मग या ठिकाणून नंदुरबार मार्गे ते लामकणी, धुळ्याजवळ लामकणीला गेले. या लामकणीला आल्यानंतर त्यांच्याबरोबर जे मराठी सरदार होते आणि जे त्यांचे लेखनिक होते त्यांनी आजूबाजूच्या मराठी सरदारांना त्याचबरोबर या खानदेशमध्ये जवळजवळ 12.5 राऊळ होते त्यांना पत्र दिली की तुम्ही मला मदत करा राज्य हे करण्यासाठी. आणि मग लांबकडेहून ते नगर मार्गे पुढे गेलेत. यादवी झाली आणि त्या यादवीमध्ये आपल्याला सांगता येईल की छत्रपती शाहू हे यशस्वी झाले आणि मग त्यांनी एक विस्ताराचं जे धोरण राजारामाने अवलंबलं होतं ते विस्ताराचं धोरण त्यांनी हे केलं आणि थेट मराठी सत्ता माळवा, गुजरात, त्यानंतर उत्तर प्रदेश पर्यंत गेलेत. तर अशा पद्धतीने या एकंदरीत संपूर्ण मराठीशाही आपल्याला दिसून येतात आणि मराठ्यांचं राज्य हे जवळजवळ 40-42 वर्ष शाहू महाराजांनी राज्य केलं. पण नंतरच्या काळात आपल्याला दिसून येईल की अनेक
अनेक घटना या घडल्यात. हे आपण पाहत असताना या खानदेशमध्ये ज्या वेगवेगळ्या सत्ता झाल्यात त्या सत्तांच्या राजधान्या खानदेशमध्ये होता. मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की यावर फारसा प्रकाश हा पडलेला दिसून येत नाही. आपण तोरणमाळाचा उल्लेख मी अगोदरच आपल्याला सांगितला की तोरणमाळ ही राजधानी मांडूच्या राजांची पण होती आणि तोरणमाळ ही राजधानी आपल्या महाभारत आणि रामायण काळात आपण विचार केला तर महाभारतात महाभारतकालीन राजा युवांश राजा याची काही काळ म्हणजे 6 महिने ही राजधानी तोरणमाळ होती आणि 6 महिने राजधानी साक्री तालुक्यात नंदुरबारच्या पुढे 40 किलोमीटर अंतरावर जे भामेर म्हणून गाव आहे त्या ठिकाणी होती अशी आख्यायिका आहे. पण त्या ठिकाणी आज दोघी ठिकाणी केले. तर तोरणमाळला खरोखर मी फार एक हे राजधानीचं ठिकाण होतं, सांस्कृतिक ठिकाण होतं. या ठिकाणी सांस्कृतिक याचा जर विचार केला तर तोरणमाळ हे सर्वात मोठं नाथपंथीयांचं सेंटर होतं. 9व्या-10व्या शतकामध्ये जे नाथपंथीयांचे हे गोरक्षनाथ होते, त्यानंतर जालंधरनाथ होते, हे तिघी नाथांच्या त्या ठिकाणी वास्तव्य होतं आणि तोरणमाळची ही नाथपंथीयांची गादी सर्वात महत्वाची गादी ही मानली जाते. कारण की नाथपंथीयांचा थोडा अभ्यास केल्यानंतर आपल्याला दिसून येतं तोरणमाळाची गादी ही सर्वात श्रेष्ठ गादी होती आणि या गादीच्या खाली जवळजवळ 133 गावं होती. ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली होती. म्हणजे थेट शेवटचं गाव म्हणजे नागपूर पर्यंत या तोरणमाळच्या गादीचे वारस हा त्या ठिकाणी चालायचा. खानदेशमधले काही गावं होती आणि थेट महाराष्ट्रामध्ये म्हणजे तोरणमाळ. नंतर आपण धार्मिक दृष्टिकोनातून विचार करतो आहोत की नाथपंथीयांचं होतं त्याच पद्धतीने तोरणमाळला जर नीट विचार केला तर तोरणमाळ पासून ज्या ठिकाणी तोरणादेवीचं मंदिर आहे त्या तोरणादेवीच्या मंदिरावरूनच तोरणमाळ हे नाव असं पडलं. या तोरणमाळचा उल्लेख मी अगोदरच उल्लेख केला असेल की जो भूगोलतज्ञ होता टॉलेमीने या तोरणमाळाचा उल्लेख केलाय. तोरणमाळ हे सर्वच दृष्टीने अतिशय संपन्न म्हणजे निसर्ग संपन्नता तर इतकी प्रचंड आहे. महाराष्ट्रातलं दुसरं थंड हवेचं ठिकाण हे तोरणमाळ आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे तोरणमाळला जैनांची पण लेणी आहे. मला खरं आश्चर्य वाटतं त्या जैन लेणीत आपण तोरणमाळला जाताना एका गुहेमध्ये पार्श्वनाथाच्या मूर्त्या आहेत. 3 मूर्त्या आहेत. एक 6-7 फुटाची मूर्ती आहेत. म्हणजे या तोरणमाळमध्ये नाथपंथीय नंतर हिंदू धर्मीय त्या ठिकाणी महादेवाचं पण मंदिर आहे. हिंदू धर्मीय त्यानंतर या तोरणमाळामध्ये राहणारे जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या पण त्या ठिकाणी संस्कृतीचा एक वैभवशाली परंपरा या तोरणमाळमध्ये होती आणि तोरणमाळचं जे वैशिष्ट्य आहे आपण प्राचीन काळापासून पाहतो की या तोरणमाळला जवळजवळ 7 किलोमीटर म्हणजे त्या मंदिरापासून 5-6 किलोमीटर अंतरावर मोठी फोर्टिफिकेशन वॉल आहे म्हणजे मोठी तटबंदी आहे. मला खरं आश्चर्य वाटतं की त्या काय महत्व असेल कारण तोरणमाळपासून 2-3 म्हणजे थोड्याच अंतरावर जर आपण केलं तर मध्य प्रदेशची बॉर्डर लागते आणि तोरणमाळ आणि मध्य प्रदेश मधल्या अनेक म्हणजे मांडूचे राजे होते. त्या मांडूची काही काळ तोरणमाळ ही राजधानी होती. नंतर भामेरचं सांगितलं मी. नंतर भामेरला त्या ठिकाणी 6 महिने राजधानी होती. भामेरला पण एक जैन लेण्या आहेत. 11व्या-12व्या शतकातल्या जैन लेण्या कोरलेल्या आहेत. सह्याद्रीचे लेखक या सह्याद्री अतिशय चांगलं असं पुस्तक यांनी काढलेलं आहे. त्या पुस्तकात जवळजवळ 14 लेण्या त्या ठिकाणी आहेत. नंतर त्या भामेचा जर तुम्ही अभ्यास केला तर इतके वैभव संपन्नता त्या ठिकाणी दिसून येते. या लेण्या कोरल्या त्या समोर एक लेणी आहे तिथे 24 तीर्थंकरांच्या पूर्ण मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत जैनांच्या आणि या ठिकाणी 180 पाण्याची टाकी कोरलेली आहे. ती कशी कोरली का कोरली हा संशोधनाचा विषय आहे. नंतर भामेरचा उल्लेख हा वेगवेगळ्या शिलालेखाने ताम्रपटामध्ये पण आलेला आहे. तर आज भामेरला आपण गेल्यानंतर वरती थोडं चढल्यानंतर त्या ठिकाणी 4 लेण्या लागतात. जैनांच्या लेण्या आहेत पण त्या ठिकाणी मूर्ती नाही. पण ज्या बाकी कोरलेला भाग आपल्याला दिसतो त्या ठिकाणी सहा जोगळेकरांनी सांगितलं होतं की इथे 14 एकूण म्हणजे हिंदू जैन आणि बौद्ध लेण्या आहेत पण त्याचे फारसे आता कुठेच उल्लेख सापडत नाही.
पण ते ड्रोन कॅमेराने त्याचा अभ्यास जर केला तर हा अप्रकाशित भाग आपल्याला सांगते. त्यानंतर भामेरला अतिशय सुंदर शिल्प पडलेली आहेत. मी तर सांगतो की भामेरचे शिल्प जर गोळा केले तर शिल्प नगरी ती वसू शकेल. त्यानंतर या खानदेशमध्ये आपण पाहतो की अनेक पायविहिरी आहेत. त्या भामेरचा विचार केला तर भामेरला 3-4 पायविहिरी आहेत. म्हणजे किती संपन्नता होती आणि शिल्प आजूबाजूला पडलेली आहेत. म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींचं ते सेंटर होतं. ती राजधानी होती हे आपल्याला सांगते. नंतर आपण बऱ्हाणपूरचं हे पाहिलं. बऱ्हाणपूर पण सुद्धा त्या काळामध्ये अतिशय वैभव संपन्न होतं. बऱ्हाणपूर ही राजधानी फारुकींची राजधानी होती आणि बऱ्हाणपूर आणि आसिरगड या हे दोघी राजधानीची गावं होती आणि वैभव संपन्नता होती. अनेक वेगवेगळे जे प्रवासी या ठिकाणी येऊन गेलेत त्या प्रवासींनी त्या ठिकाणचं वर्णन ते आणि बऱ्हाणपूरला पण फार मोठं ट्रेड सेंटर असल्यामुळे आपल्याला तिथल्या हुंड्या या भारतात वेगवेगळे जे महत्वाचे स्थान होते म्हणजे थेट वाराणसी नंतर पुणे नंतर आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये त्या हुंड्या वठवल्या जायच्या. म्हणजे आर्थिक इतिहासात म्हणजे मी अगोदरच बोललो की खानदेशला फार मोठ्या सगळ्या गोष्टींचा वारसा लाभलेला आहे. त्याच्यात आर्थिक गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करू. त्यानंतर आपण पाहिलं की या प्रामुख्याने या राजधान्यांचा उल्लेख केला. या 2-3 राजधान्या पाहिल्यात. त्यानंतर ठाणे ही राजधानी आहे त्याचा पाहिलं उल्लेख केला आहे. लळी ही फारुकीची राजधानी होती. त्यानंतर नंदुरबार पण नंदगौरी राजाची राजधानी होती असं आख्यायिका आहेत. पण त्या ठिकाणी आपल्याला कुठेही मला लिखित असा पुरावा आजपर्यंत मी नंदुरबारचा पण थोडा नंदुरबार रहिवासी असल्या कारणाने मी नंदुरबारचा थोडा अभ्यास करतोय. तर मला कुठेही त्या कागदपत्रांचा उल्लेख हा सापडलेला दिसत नाही. प्राचीन आध्यात्मिक वारसा हा पाहत असताना सांस्कृतिक वारसा पाहत असताना या ठिकाणी जे शिलालेख आणि ताम्रपटांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की ही अस्सल साधनं इतिहासाची अस्सल अविनाशी साधनं म्हणून ताम्रपट आणि शिलालेख हे अभ्यासले जातात. त्या शिलालेखांमध्ये त्या ताम्रपटांमध्ये मराठी त्यानंतर काही ठिकाणी संस्कृत काही ठिकाणी इतर आजूबाजूच्या प्रदेशातल्या भाषा या ताम्रपटात आणि शिलालेखामध्ये दिसून येतात. ब्राह्मी लिपी आपल्याला दिसून येते. नंतर पाली चे काही आहेत असं म्हणतात पण ते काही ठोस पुरावे आपल्याला सांगता येत नाही. पण खानदेशातला राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक असा जर आपल्याला अभ्यास करत असताना हे शिलालेख अतिशय महत्वाची संदर्भ साधनं म्हणून आपल्याला सांगते. शिलालेख आणि ताम्रपट. तर शिलालेखांचा विचार केला असता आपल्याला बाभळी त्यानंतर धुळे पाटण चाळीसगाव प्रकाशे नंदुरबार पहाळ चाळीसगाव नंतर बळसाणे भामेर मेथी ठाणनेर धाबादेव या ठिकाणी शिलालेख सापडतात. त्यानंतर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ताम्रपट. तर ताम्रपट हे जवळजवळ 3ऱ्या शतकापासून ते 11व्या शतकापर्यंत आपल्याला वेगळ्या ठिकाणचे ताम्रपट हे पाहतात. त्याच्यात प्रामुख्याने गावांची नावं मी सांगतो. साक्री तालुक्यातलं कासारे त्यानंतर शहादा तालुक्यातलं तोरखेडा त्यानंतर मालेगाव तालुक्यातले खाकुर्डी आणि वजीरखेडे त्यानंतर शहादा तालुक्यात जौखेडा धुळे ठाणेरला 2 ताम्रपट सापडलेले आहेत. पिंपरी जळगावमध्ये नंतर पिंपळनेरला आहे ताम्रपट. त्यानंतर बाहुलवड पाचोरा तालुक्यामध्ये ते आहेत. मुखेडला आहे. त्याच पद्धतीने शेंदुर्णीला पण काही शिलालेख आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने या शिलालेख आणि ताम्रपटामुळे तिथली सामाजिक आर्थिक राजकीय भाषिक नंतर समाजातले वेगवेगळे होते. जर आपण या मंदिरांच्या याच्यातले शिलालेख पाहिले तर बळसाणेचं जे मंदिर आहे अप्रतिम म्हणजे 10व्या शतकात अंबरनाथचं जे मंदिर बांधलं गेलं त्याच्यात बळसाण्याचं मंदिर हे त्याच तोडीचं मंदिर आहे. आणि मित्रांनो मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की या बळसाण्यात तो शिलालेख आहे तो शिलालेख हा एका
मठाच्या केंद्र म्हणजे मठात एंट्री करण्याच्या ठिकाणी तो शिलालेख होता. म्हणजे बळसाणे हे सांस्कृतिकदृष्ट्या किती प्रगत होतं, म्हणजे त्या ठिकाणी आर्किओलॉजी त्याचबरोबर मंदिरांचं स्थापत्य आपण पाहिलं. अप्रतिम असं मंदिरांचं स्थापत्य होतं. आणि विशेष म्हणजे या बळसाण्याला जी एक 7-8 मंदिरं आहेत, त्या मंदिरांचा अभ्यास अ, आदरणीय डॉक्टर कानिटकर मॅडमांनी केलेला आहे. आणि मी भाग्यवान समजतो की या मॅडमांबरोबर मला जाण्याचा योग आला. त्यांनी त्या मंदिरांवर विशेष असा अभ्यास करून त्या संबंधीचा पेपर हा भारतात नव्हे तर श्रीलंकेमध्ये म्हणजे परदेशात त्या ठिकाणी त्या मंदिरांच्या संबंधीचा पेपर त्यांनी शोध निबंधाचा पेपर त्यांनी तिथे वाचला. म्हणजे खानदेशचं किती वैभव आहे की परदेशात सुद्धा खानदेशच्या वास्तुशास्त्रावर किंवा मंदिरशास्त्रावर त्या ठिकाणी पेपर लिहिला वाचला जातो. हे खरोखर आपण खानदेशवासीय आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. आणि मी खरंच मॅडमांचे आभार मानतो की त्यांनी 10व्या 11 शतकातलं जे एक मंदिर आहे त्या मंदिरावर मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण अशा घटना आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा या गोष्टी या खानदेशमध्ये आपल्याला दिसून येतात. सांस्कृतिक वारसात या गोष्टी सांगितल्यात. तर खानदेश ही भूमी ही प्राचीन काळापासून वैभव संपन्न होती. इथला सांस्कृतिक वारसा जर आपण पाहिला तर या ठिकाणी जे ज्या देवता निर्माण झाल्यात म्हणजे प्राचीन काळापासून जर आपण विचार केला तर प्राचीन काळामध्ये पहिली जी वसाहत ज्या निर्माण झाल्यात आपण उत्तरेकडून आपलं गुजरातकडनं या ठिकाणी आलो. पहिली आपण जी वसाहत झालेली आहे ती साक्री तालुक्यामध्ये साक्रीपासून 4 किलोमीटर अंतरावर जे गाव आहे कावठ म्हणून गाव आहे त्या कावठे गावाला सर्वात पहिली शेतकऱ्यांची महाराष्ट्रातली वसाहत ही झाली 1994 साली. ढवळीकर त्यानंतर डॉक्टर शिंदे यांनी तिथे उत्खनन करून त्या ठिकाणच्या त्या वेगळ्या वस्तू सापडल्यात. त्या वस्तूंच्या याच्यावरनं शेतकऱ्यांची पहिल्या वसाहतीचे या कावठे गावाला हे पुरावे सापडलेले दिसतात. मग या साक्री तालुक्याचा जर प्राचीन काळापासून अभ्यास केला तर अनेक कुलदैवत मग तुमचं सांगता येईल की धंदाई धनाई पुनाई धंदाई त्यानंतर नागाई या ज्या देवता आहेत आणि या देवता पुढे मग एकविरा धुळ्याची एकविरा या देवतांचं आपण हे केलं. वैशिष्ट्य खानदेशचं आणखीन एक या मंदिरांच्या आपलं या देवतांचं वैशिष्ट्याचा अभ्यास करत असताना एक धनाई पुनाई हे या ट्विन्स देवता आहेत. रानबाई कानबाई आपलं कानबाईचं मंदिर हे या ठिकाणी प्रकाशाला पण आहे आणि साक्री तालुक्यामध्ये मालपूर कासारा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी पण कानबाईचे होतं. तर कानबाईचा उत्सव हा खानदेशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हे होतो साजरा केला जातो. म्हणजे ज्यावेळेस श्रावण महिना सुरू होतो तर श्रावणाचा पहिला रविवार आल्यानंतर जो पहिला सोमवार येतो पहिल्या रविवारी ज्या ठिकाणी कानबाईची मूर्ती बसवली जात होती कानबाईची पूजा केली जात असेल त्या ठिकाणी रोट हे होतात आणि त्या घरातले मग किती कोणी दूर असेल परदेशात असेल किंवा परकीय राज्यांमध्ये असेल ते कानबाईच्या या रोटसाठी कानबाईच्या या उत्सवासाठी आपल्या स्थानिक गावांना येतात. लक्षात घ्या खानदेशचा इतिहास हा अतिशय स्थानिक अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे. प्रत्येक गावाला काही ना काही इतिहास आहे आणि तो या ठिकाणच्या या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक असा जो वारसा लाभलेला आहे त्या वारशातनं तो आजपर्यंत जतन होतो आहे. आणि त्या जतनामागे या ठिकाणची वैभवशाली परंपरा आणि ही संस्कृती आपल्याला दिसून येतो. एक बहिरम देव म्हणून आहे या ठिकाणी साक्रीपासून एक 7-8 किलोमीटर अंतरावर घोडदं म्हणून गाव आहे.
त्या ठिकाणी त्या देवाची पूजा ही होते, यात्रा भरते आणि त्या यात्रेच्या वेळेस त्या एका विशिष्ट समाजाच्या स्त्रियांना गळ टोचला जातो आणि तो गळ पाठीमागे लावला येतो. एक तारेचा तार असतो आणि तो तारेचा हे पाठीमागे असा हे जातो. जर रक्त जर नाही आलं तर रक्त येत नाही विशेष म्हणजे. आणि पुत्र प्राप्ती करण्यासाठी त्या बैरम देवाची पूजा करतात आणि ह्या गळाचा असा गळ घातला जातो याचा तारेचा. आणि त्या ठिकाणी जे वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की तिथे रक्त पण निघत नाही. नंतर मरियाईची मंदिरं खूप आहेत. त्यानंतर आपण पाटणा देवीचं पाहिलं. पाटणा देवीलाही पाटणा देवीचं मंदिर आहे. 12व्या शतकातला शिलालेख आहे. तो शिलालेख राजवाड्यांनी त्याचं वाचन केलेलं आहे. नंतर पाटणा देवीला 12व्या शतकामध्ये भारतातले नाही तर जगातले जे गणितज्ञ होते भास्कराचार्य त्यांनी लीलावती हा जो ग्रंथ लिहिला त्यांच्या मुलीच्या नावाने, तो तिथे या पाटणा देवीला जवळच त्या ठिकाणी आता सरकारने 2 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी गणित सिटी म्हणजे गणितावर अध्यासन केंद्र सुरू होणार आहे. त्यानंतर मी 2-4 वेळा जाण्याचा योग आला मला. ती राजधानी पण होती बाबुलांची यांची राठोडांची. त्या ठिकाणी आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण होतं म्हणजे त्या पाटणा देवीच्या परिसरामध्ये आपले जे ऋषीमुनी जे वेगवेगळे ऋषीमुनी राहत होते किंवा ज्यांनी लीलावती ग्रंथ लिहिला त्यांची तिथे वेधशाळा होती. मला खरं आश्चर्य वाटतं की त्या भागात तिथे आजूबाजूला डोंगर आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या गोष्टींची ही वेधशाळा त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली होती. त्यावरही अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. त्यानंतर रथयात्रा मी लोकदैवतेने रथयात्रा याचा एक अभ्यास करून हे UGCला प्रोजेक्ट सादर करून त्याच्यावर पुस्तक काढलं. आदरणीय देगलूरकर सरांनी त्याला प्रस्तावना दिली आहे. खानदेशमध्ये जवळजवळ 300 वर्षापासून या लोकयात्रा हे रथयात्रा या 300 वर्षापासून सुरू आहेत. त्या जवळजवळ 21-22 गावांना बालाजीचा रथ, रामाचा रथ असे वेगवेगळे रथ निघतात. ते ही 300 वर्षाची पहिला जो रथ आहे तो पारोळ्याचा रथ आहे. पारोळ्याचे जे भाविक होते शिंपी समाजाचे ते दरवर्षी या बालाजीच्या दर्शन घेण्यासाठी जायचे. वय झाल्यामुळे त्यांना अर्ध्या रस्त्यातनं परत आले. पण बालाजीची जी मूर्ती होती ती त्यांच्या पिशवीमध्ये आली. लोकांना फार आश्चर्य वाटलं आणि ते तिथे आल्यानंतर बालाजीची जी मूर्ती आहे बालाजीच्या संस्थानाचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी आले. ते ती मूर्ती उचलली गेली नाही. त्यांनी सांगितलं हे झालं अशी आख्यायिका आहे. त्यानंतर या भागामध्ये पारोळा, धरणगाव, चोपडा, खेडगाव, पाचोरा या ठिकाणी नंतर सोनगीर आहे, धुळ्याला आहे, शिरपूरला आहे. शिरपूरला 2 बालाजीचे रथ निघतात लक्षात घ्या. जळगावला रामाचा रथ निघतो. तर अशा पद्धतीने जवळजवळ 300 वर्षापासून ही रथयात्रा या खानदेशमध्ये चालू असते. म्हणजे एक सांस्कृतिक वैभव या रथयात्रेच्या मार्फत त्या भागातले भाविक हे येऊन त्या त्या देवाची मनोभावे पूजा करतात असं आपल्याला सांगता येईल. खानदेशमध्ये काही ऋषीमुनींच्या म्हणजे काही जे हे मुनी होते त्यांच्या नावाने पण रथ हा निघतो. तळोद्याचा रथ आपल्याला सांगता येईल त्याला. नंतर अंमळनेरला सखाराम महाराज यांचा रथ आहे. तर अशा पद्धतीने या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक याच्यात ह्या रथयात्रेचा अतिशय महत्वपूर्ण सहभाग आहे असं आपल्याला सांगते. मी पहिल्याच वेळेस सांगितलं की खानदेशला अनेक परंपरा आहेत. याच्यात शिल्पवैभव जर आपण पाहिलं तर या शिल्पवैभवाच्या दृष्टिकोनातनं खानदेश हा अतिशय वैभव संपन्न असा प्रदेश आहे असं इथल्या या शिल्पातनं आपल्याला दिसून येतं. पाटणला हिंदू आणि जैन लेणी आपल्याला दिसतात. त्यानंतर शहाद्याजवळ मोयदा हे गाव आहे. त्या ठिकाणी 11व्या शतकात जैनांच्या लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत आणि भारतातली ती एकमेव अशी छत नसलेली
लेणी आहे. त्या ठिकाणी 24 तीर्थंकरांच्या 2 लेण्यांमध्ये 24 तीर्थंकरांच्या वेगवेगळ्या याच्यात अ, कुठे उभे आहेत, कुठे पद्मासनात आहेत, अशा मूर्त्या कोरलेल्या गेलेल्या आहेत. तोरणमाळला मी अगोदरच बोललो शहाद्याला आहेत. त्यांचं अजिंठा पितळखोऱ्याचं अगोदर वर्णन केलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी आणखीन वैशिष्ट्यपूर्ण असं सांगता येईल, की खानदेशला विविध अशी परंपरा आहे. तर मला आश्चर्य वाटतं, की खानदेशच्या पायवेलींचा पण थोडा मी अभ्यास करतो आहे. तर म्हसावत जवळ अ, टवळाई म्हणून गाव आहे. या टवळाईला गोरक्षनाथांचं मंदिर आहे. म्हणजे गोरक्षनाथ तिथनं तिथे मुक्काम करून मग पुढे तोरणमाळला जायचे. तर तिथे पण त्याचं केंद्र आहे. तर त्या टवळीला 3 मजली दगडी बांधलेली जवळजवळ 14व्या-15व्या शतकातली 3 मजली विहीर आहे. अप्रतिम अशी विहीर आहेत. अप्रतिम असे शिल्प कोरलेले आहेत. त्यानंतर आपल्याला माहित आहे, की या ठिकाणी खानदेश हा भाग इंदूरची महाराणी अ, या महाराणीचं नाव संपूर्ण भारत म्हणजे महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात त्यांनी या धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. त्या म्हणजे अहिल्यादेवी. या अहिल्यादेवींनी अ, अहिल्यापूर शिरपूरपासून एक 5 किलोमीटर 4-5 किलोमीटर अंतरावर किंवा तुमचं ठाण्याच्या गावापासून अहिल्यापूर म्हणून गाव आहे. त्या गावाला 5 मजली 150 फूट खोल आणि जवळजवळ 150 पायऱ्या असलेली 5 मजली अशी विहीर ही त्यांनी बांधलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे वैभव आपल्याला सांगता येईल. त्यानंतर विखरणला पण एक 10व्या-11व्या शतकातली पायविहीर आपल्याला हे करता येईल. त्यानंतर नंदुरबारला पण अशा 8-10 पायविहिरी आहेत. त्या ठिकाणी अहिल्यादेवीची विहीर आहे. पण त्या ठिकाणी अधिक संशोधन केल्यानंतर आत्ताच त्या ती विहीर ही अगोदरची पण असू शकते कारण की तिथे जैनांच्या मूर्त्या आहेत. त्यानंतर विष्णूची शेषशाही मूर्ती आहे. त्यामुळे नंदुरबारला तसा जवळजवळ 2,500 वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे वेगवेगळ्या धर्मियांचे वेगवेगळे हे आपल्याला त्या भागामध्ये आपल्याला दिसून येतात. सुलतानपूरला जो हे होता मुस्लिमांमध्ये जो सुफी संप्रदाय होता. तर 14व्या शतकातल्या एका सुफी संप्रदायाचं एक दर्गा आहे सुलतानपूरला. नंतर सुलतानपूरला किल्ला पण आहे. सुलतानपूर फारुकींच्या याच्यामध्ये होतं. नंतर आपण त्यात याचा उल्लेख मी केलेला आहे, की मलिक कफूर हा सुलतानपूरवर त्याने हल्ला करून जवळजवळ 1306च्या दरम्यान सुलतानपूर हे घेतलं. नंदुरबारवर पण त्याने हल्ला केला होता. नंदुरबार या गावाचा मी असल्यामुळे नंदुरबारचे काही वैशिष्ट्याचं याच्याच म्हणजे खानदेशचा अभ्यास करायचा असेल तर नंदुरबारचा अभ्यास केल्याशिवाय खानदेशचा अभ्यास हा पूर्ण होणार नाही. तर नंदुरबारला जवळ 2,500 वर्षाचा इतिहास आहे. यात आपण मी शिंदे सरांचा उल्लेख केलेला आहे. डेक्कन कॉलेजचे माजी व्हाईस चान्सलर त्यांनी खानदेशच्या या आर्किओलॉजीवर या वसाहतींवर खानदेशांचे जे साईट्स आहेत त्यांच्यावर अभ्यास केला तर नंदुरबारची साईट्स ही 2,500 वर्षापूर्वीची या ठिकाणी आहेत. तर नंदुरबारला असा पुराण काळापासून उल्लेख येतो. त्यानंतर इथे मोठा दर्गा पण आहे. नंदुरबार ही नंदगौळी राजाची राजधानी अशी पण आख्यायिका आहे. नंदुरबारला 7 दरवाजे होते आणि अतिशय भक्कम असा किल्ला हा कोणाच्या काळात बांधला गेला त्याचा फारसा रेफरन्स मिळत नाही, पण अप्रतिम असा किल्ला होता. याचे वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये त्या किल्ल्याविषयीची माहिती आपल्याला मिळते. त्याच्यात आणखी नंदुरबारचा किल्ला आणि नंदुरबारचं जवळ 7 दरवाजे आणि नंदुरबारचं आजूबाजूला भक्कम अशी तटबंदी होती. त्यामुळे जो मराठेकालीन एक तेजस्वी असा सेनापती होता. त्या सेनापतीला याच्यामुळे नंदुरबारच्या एकंदरीत संरक्षणाच्या दृष्टीमुळे त्याला धनाजी आणि संताजी तर संताजी घोरपडेंना नंदुरबारची मोहीम जी होती ती यामुळे अपुरी पडली म्हणजे अर्धवट सोडावी लागली आणि त्याच वेळेस गुजरातकडनं मोठी सेना येत होती म्हणून संताजींना नंदुरबारची मोहीम ही अपुऱ्यात सोडावी लागली आणि ते परत
याच्या बारणपूरला निघून गेलेले दिसतात. तर अशा पद्धतीने या एकंदरीत तर आणखीन या शिल्पवैभवात जवळजवळ मी अगोदर तोरणमाळ, भामेर, बऱ्हाणपूर, आशेरगड असे जे किल्ले जवळजवळ छोटे मोठे असे किल्ले जर आपण विचार केला तर या खानदेशमध्ये 100च्या आसपास किल्ले आहेत. त्याचनंतर किल्ल्यांचे इतकं महत्व प्राप्त असणाऱ्या गढ्या पण आहेत. लक्षात घ्या, वेगवेगळ्या सरदारांनी आपलं वैभव वाढवण्यासाठी आणि एकंदर प्रशासकीय व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी आणि आपलं संरक्षण होण्यासाठी ह्या गड्या बांधलेल्या आहेत. त्याच्यात आपल्याला सांगता येईल की तोरखेडची गडी आहेत, कोपरली, रनाळे, तांबापूर, पानखेडा, डांगशिरवाड, मालपूर, दोंडाईच्या, रंजाणे, त्यानंतर चोपडा, फरदापूर, नारायणपूर, हातगाव, डोकारे. याच्यात आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण मी सांगितले, डोकारेला जी गडी आहे ती गढी नसून ती पथिक निवास म्हणून किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये एक लॉज म्हणजे व्यापारींची लॉज म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी जे वेगवेगळे व्यापारी नंदुरबारला येऊन गेलेत, परदेशी प्रवासी येऊन गेलेत, त्यांनी डोकाऱ्याचं वर्णन केलेलं आहे. 1630 मध्ये या ठिकाणी जो पीटर मुंडी नावाचा जो एक अधिकारी आलेला होता, तो पीटर मुंडी हा 2 वेळेस खानदेशमधनं गेला आणि नंदुरबारमधनं गेला. तर त्याने मला खूप म्हणजे याला आश्चर्य वाटतंय लोकांचं की यांनी इतका डिटेल बारीक इतिहास लिहून ठेवला आहे. म्हणजे त्यांच्या इतिहासामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक, नंतर भाषिक, नंतर कपडे, लत्ते, व्यापार या सर्वांची माहिती त्यांच्या याच्यात मिळते. नंदुरबारला याच्या अगोदर म्हणजे 1443च्या दरम्यान इब्न बतुता नावाचा आफ्रिकन प्रवासी आलेला आहे. हा 75 वर्ष हा संपूर्ण फिरण्यात झालं. तो इथे असताना 2 दिवस नंदुरबारला राहिला. नंदुरबारला त्यावेळेस सराय होत्या, म्हणजे पथिकगृह हे होते, म्हणजे व्यापारी लॉज आपण ज्याला म्हणतो त्या होत्या. आणि नंदुरबारचं वर्णन त्याने अतिशय सुंदर लिहून ठेवलंय. नंदुरबारला ट्रॅव्हेनियर आलेला आहे, बर्नियर आलेला आहे, पीटर मुंडी आलेला आहे. असे 7-8 प्रवासी नंदुरबार मधनं गेले. नंदुरबारच्या औद्योगिक आणि संपूर्ण सामाजिक आर्थिक याचं वर्णन केलेलं आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की 1443-44च्या सुमारास जो आफ्रिकन प्रवासी आलेला होता इब्न बतुता, तो 2 दिवस नंदुरबारला होता. आणि नंदुरबार एवढं सात्विक गाव होतं. इथले लोक धार्मिक पूजा करणारे होते. ब्राह्मण मराठा वर्ग होता, हा अतिशय सात्विक होता. आणि मद्यपानाला अतिशय निषेध त्या काळात मानला जायचा. जर मद्यपान जर कोणी केलं तर 80 फटक्याची शिक्षा आणि 3 महिन्याची कैद व्हायची, असं त्याने लिहून ठेवलेलं आहे. नंतर ट्रॅव्हेनियरचं आणि बर्नियरचं तर वर्णन असं आहे की या ठिकाणी जो व्यापार चालायचा हा सोन्याच्या वस्तू बनवण्याचं काम इथले सोनार अतिशय चांगल्या कलाकुसरीने करतात, असं त्यांनी त्यांच्या वर्णनात लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक योगायोग असा म्हटला जाईल, तो फ्रान्सिस मार्टिन हा पॉंडिचेरीहून फ्रेंच अधिकारी होता. नंतर तो तिथला राज्यपाल पण झाला. तर तो 2 वेळेस नंदुरबार मधनं गेला आणि तो नंदुरबारला, आणि त्याची डायरी आहे, ती सेतू माधव पगडींनी प्रकाशित केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याचं वर्णन दिलेलं आहे की हा नंदुरबार म्हणजे त्याने दिलेला आहे की मी दोंडाईच्याहून नंदुरबारला आलो आणि तो दिवस होता, तो आजचाच दिवस, म्हणजे किती योगायोग आहे. 8 ते 9 ऑगस्टला तो नंदुरबारला थांबलेला आहे. आणि म्हणजे 1680 सांगतो मी. आणि इथनं तो पुढे नवापूरला गेलेला आहे आणि त्याने इथलं वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन लिहून ठेवलंय. म्हणजे हा योगायोग आहे आज माझं हे संभाषण आपल्याशी चालणार. आणि त्याचा तोच दिवस होता, म्हणून मी आज तोच दिवस निवडला की हा दिवस, हा योगायोग आपल्याला, कारण की ऐतिहासिक घटना घडलेली आहे. कारण की या लोकांनी जो इतिहास लिहून ठेवला या मुळे आपल्याला या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात कळतात. मी गड्यांवर बोलत होतो, तर धुळे, नंदुरबार, जळगाव हे गड्या, किल्ले, नंतर पायविरी,
लेण्या या तिन्ही जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यावर एक स्वतंत्र सेमिनार एक 2 तासाचं आपल्याला आयोजित करता येईल. मी सर्वच गोष्टी ज्या ज्या गोष्टींचा अ, आपल्याला मांडणी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात या गड्या मी डोकाऱ्याच्या गडीचं सांगत होतो. तर त्या डोकाऱ्याला गडी म्हणतात, पण ती व्यापारी लॉज आहे. तिथे अनेक वेळा जाण्याचा योग आला. तर त्या ठिकाणी अ, पीटर मुंडी हा 2 वेळेस त्या ठिकाणी राहिलेला आहे. 8 दिवस राहिला आहे. तर त्या या व्यापाऱ्यांबरोबर सोनं, नाणं, चांदी नंतर वेगवेगळ्या अ, वस्तू या त्यांच्याकडे होत्या. त्यांच्याबरोबर घोडे किंवा त्यावेळेस हे करणारे काही खेचरं किंवा बैलगाड्या या हे होत्या. तर या डोकाऱ्याला अ, 14व्या-15व्या शतकापासून डोकारं हे व्यापारी लॉज म्हणून होतं. मला सांगण्यास एक अभिमान वाटतो, की वसंत शिंदेबरोबर आम्ही या डोकाऱ्याला भेट दिली आणि त्या भागाचं त्यांनी हे सांगितलं, की हे फार मोठं ट्रेड सेंटर होतं आणि त्या ठिकाणी मी असंच एकदा जात असताना मला ठिकऱ्या आणि वेगळ्या वस्तू गोळा करण्याचा पण एक छंद आहे. माझं छोटंसं म्युझियम पण आहे. तर मला तिथले इटालियन पॉटरी सापडली. म्हणजे त्या ठिकाणी इटलीचा व्यापारी किंवा कोणती तरी काहीतरी वस्तू तुम्ही घेऊन जात असेल. इटलीची पॉटरी म्हणजे भांडं असेल आणि त्या भांड्याची ती पॉटरी ही सापडली. म्हणजे इटालीशी पण या भागाचा व्यापार कसा चालू होता याचे पुरावे अधिक संशोधन होणं या सर्व गोष्टींचं अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. यासाठी प्रशासनाने या ठिकाणी सर्व जे इतिहासप्रेमी आहेत त्यांनी आपल्या गावचा इतिहास शोधला पाहिजे. आज स्थानिक इतिहासाला खूप महत्व प्राप्त झालंय आणि त्या दृष्टिकोनातनं मी जो विषय हे केला की मी ज्या भागात राहतो तो स्थानिक इतिहास हा संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात व्हावा या दृष्टिकोनातनं मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर इथल्या मशिदी पण पाहण्यासारख्या आहेत. त्याच्यात आणखीन एक तुम्हाला सांगतो की बऱ्हाणपूरची मशीद त्या बऱ्हाणपूरच्या मशिदचं वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी जे फारुखी राजे होते त्या फारुखी राजाने जी मशीद बांधली त्या जो शिलालेख लिहिलेला आहे तो शिलालेख निम्मे संस्कृतमध्ये आहेत आणि निम्मे अरबी फारसी भाषेमध्ये आहे. लक्षात घ्या. म्हणजे भाषिक हे पण या भागामध्ये म्हणजे खानदेशमध्ये भाषिक महत्व खूप होतं. मी तोरणमाळचा तुम्हाला उल्लेख करताना विसरलो, की तोरणमाळचे जे आदिवासी बांधव आहेत, त्या बांधवांनी तर तिथल्या महिन्यांची नावं त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे केलेले. नंतर वारांची नावं, 7 वारांची नावं त्यांनी त्यांच्या पद्धतीने केले आणि तेच वारांची नावं, त्याच महिन्यांची नावं ते त्या ठिकाणी रूढ झालेली आहेत. त्या ठिकाणी पाटीच लावलेली आहे शासनाने, की सोमवारला काय म्हणतात, मंगळवारला काय म्हणतात. तर अशा पद्धतीने एक भाषिक दृष्टिकोनातनं विचार आणि आदिवासी ही संस्कृती ही या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. जवळ-जवळ म्हणजे आदिवासी संस्कृतीचा आणि भाषेचा अभ्यासक आमच्या प्राध्यापिका डॉक्टर गावित मॅडम करतात. त्यांनी खानदेशच्या भाषिक अभ्यास करत असताना आदिवासीच्या जवळजवळ 20 बोली भाषा इथे बोलल्या जातात. आदिवासींचं वैशिष्ट्य आणखीन सांगता येईल, की भिल्ल, कोकणी, पावरा, मावची आणि तडवी हे मोठ्या प्रमाणात आहे आणि या सर्वांच्या देवता सुद्धा वेगळ्या आहेत. लक्षात घ्या. म्हणजे खूप अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे, की भिल्लांची देवता वेगळी आहे, कोकणींची देवता वेगळी आहे. तर त्यांचा पण थोड्या प्रमाणात आपण अभ्यास केला पाहिजे. आदिवासी संस्कृतीचं आणखीन एक वैशिष्ट्य माझं सांगण्याचं राहून गेलं, तर जवळ-जवळ या ठिकाणी 1818 मध्ये इंग्रजांनी खानदेश ताब्यात घेतला आणि 1818 मध्ये ताब्यात घेतल्यानंतर इंग्रज हे व्यापारी होते. त्यांना फक्त पैसा हा पाहिजे होता आणि महत्वाच्या वस्तू ज्या वस्तूंपासून आपल्याला पैसा मिळेल असा. तर या भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर त्यांनी सर्वात मोठा अत्याचार केला. म्हणजे त्यांना वनाचे जे अधिकार होते, वन हे त्यांचं जीवन होतं, वन हे त्यांचं सर्वस्व होतं. त्या वनाचे अधिकार त्यांनी नष्ट केले. त्यांची तिथे शेती होती. म्हणजे त्या काळात त्यावेळेच्या लँड रेव्हेन्यूचा जर फायली पाहिल्यात आपण, तर 3200 एकर शेती आदिवासींच्या नावावर होती. पण या इंग्रजांनी वेगवेगळ्या मार्गाने हे करून फक्त 800 एकर शेती त्यांच्या नावाला म्हणजे 1818 मध्ये जो पहिला गव्हर्नर आला तो एल्फिस्टन
आणि खानदेशचा जो हे होता जिल्हाधिकारी, कलेक्टर, हा जॉन ब्रिग्स होता. मला खरंच ब्रिग्सबद्दल प्रचंड या गोष्टींबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल अभिमान आहे. मग तो इथे येण्याच्या अगोदर त्याने खानदेशमधल्या वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे वेगवेगळ्या विषयात, कोणी कोणी म्हणजे आईने अकबरी असेल, इब्न बतुताचं प्रवास वर्णन असेल, ही सर्व माहिती त्याने खानदेशमध्ये बोलली. अशा प्रकारे जवळजवळ 36 डॉक्युमेंट्स त्याने गोळा करून खानदेशचा अभ्यास केला. लक्षात घ्या, एक कलेक्टर, जे जिल्हाधिकारी काय करू शकतो. आणि त्याने जवळजवळ 5-10 वर्ष या खानदेशमध्ये प्रत्येक गावाला भेट देण्याचा प्रयत्न केला, इथल्या वेगवेगळ्या रीतिरिवाज हे केला. तर त्याला विरोध, म्हणजे खानदेशमध्ये सर्वात पहिल्यांदा विरोध हा आदिवासी बांधवांनी केला. म्हणजे स्वातंत्र्य जो लढा म्हणतो आपण, 1818 ते 1857 पर्यंत आदिवासींचा हा उठाव झालेला दिसतो. तर याच्यावर मी एक छोटेखानी डॉक्युमेंट्स, सर्व त्यावेळेचे सीआयडी रिपोर्ट्सवरनं एक आदिवासींचे उठाव म्हणून एक छोटंसं पुस्तक पण हे केलंय. त्याच्यात सर्व सीआयडी रिपोर्ट्स, आणि इथे जवळजवळ या 1818 ते 1858 पर्यंत आदिवासी बांधवांनी जवळजवळ 60च्या आसपास लहान मोठे उठाव केलेले आहेत. म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि तुमचं नगरचा काही भाग, ह्या आदिवासी भागांमध्ये हे उठाव झाले. आणि ते उठाव मग भडगावचा हरियाचा उठाव असेल, काझी नाईक असेल, त्यानंतर बागलांमध्ये लोहाराचा उठाव असेल, डांगमधल्या वेगवेगळे आदिवासी बांधवांचा असेल, त्यानंतर आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तडवींचा उठाव असेल, त्यानंतर भीमा नाईकाचा उठाव असेल. सेंद्रय घाटामध्ये आणखीन आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1858 मध्ये 57ला सेंद्रय घाटातनं 7 लाखाचा खजिना या आदिवासी बांधवांनी लुटलेला आहे. त्यानंतर 58ला एप्रिल आहे, 28 एप्रिलला काहीतरी ते आंबापाडीचं युद्ध झालं. या आंबापाडीचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये जवळजवळ इंग्रजांचे 2500 सर्व अधिकारी सेनानी म्हणून हे होते, सैनिक होते. आणि आमच्या आदिवासी बांधवांचे 1500 आदिवासी वीर या युद्धामध्ये लढलेले दिसतात. याच्यामध्ये आपण जर नीट विचार केला तर यांच्याकडे कोणतीही शस्त्र नव्हती, पण एकच ध्येय होतं की आपल्या अधिकारांवर आणि आपल्याला देशोधडीला लावणारा या इंग्रजांना आपण इथनं हटवलं पाहिजे. जल, जमीन आणि जंगल हे त्यांचं जीवनाचं महत्वाचं भाग होता. आणि त्याचंच अधिकार, या तिही गोष्टींवर अधिकार इंग्रजांनी केल्यामुळे जवळ 1818 ते 1857 पर्यंत, 1758 पर्यंत जवळ 60 उठाव झालेत. आणि याच्यामध्ये 32 टोळ्या कार्यरत होत्या या आदिवासी वीरांच्या. मला खरोखर जे, आणि यांचा इतिहास, आदिवासी बांधवांचा इतिहास फारसा उजेडातच आला नाही. म्हणजे त्याला समाजाने पण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, सरकारने पण लक्ष दिलं नाही, आणि अभ्यासकांनी पण फारसं लक्ष दिलं नाही. तर अशा पद्धतीचे जे 27 प्रकारचे जवळजवळ या 32 टोळ्यांनी, या टोळ्यांमध्ये 100 पासून तर 1500 पर्यंत आदिवासी वीर हे सहभागी झालेले दिसतात मित्रांनो. आणि त्यांनी या चारी पाची जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात हे करता येईल. 1900 आपलं 36ची 1836ची एक घटना मला आश्चर्यकारक वाटते. नगर जिल्ह्यातले आदिवासी वीर हे खानदेशमध्ये येऊन साक्री तालुक्यात, म्हणजे ते बागलाण मार्गे आले. बागलाण मार्गामध्ये प्रवेश करताना पहिल्यांदा पिंपळनेर लागतं. पिंपळनेर हा त्यावेळेस तालुका होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापार पण चालायचा. हे त्यांनी हेरलं आणि पिंपळनेरची जी तहसील कचेरी होती, ती कचेरी लुटली. लक्षात घ्या, त्यावेळेस इकडे मोठ्या इंग्रज अधिकाऱ्याचा दौरा होता. म्हणजे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या किंवा मराठ्यांच्या सेनेने औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले सोन्याचे, त्याच्यात आपले संताजी आणि धनाजी जाधव यांचा उल्लेख प्रामुख्याने करतो. तशा पद्धतीने या ठिकाणी पिंपळनेरची जी म्हणजे प्रशासकीय इमारत होती, जे मामलेदार कचेरी होती, त्या ठिकाणी त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल की त्या ठिकाणी पैसे वगैरे आहेत, तर ती लुटून, पत्ता पण लागला नाही सरकारला.
लक्षात घ्या त्यावेळेच्या इंग्रज सरकारला. म्हणजे किती धाडस. आज जवळजवळ नगर जिल्हा आणि खानदेश जर हे केलं तर 200-250 किलोमीटरचं अंतर कशा पद्धतीने त्यांनी कशा पद्धतीने ते कुठे कसे आलेत, कशी राहिले असतील, हा खरंच अभ्यासाचा विषय आहे. तर अशा पद्धतीच्या अनेक घटना आपल्याला सांगता येईल. आणि या उठावात या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यावेळेचे हे दिलेले आहेत की बुवा खरोखर हे आदिवासींचा उठाव इतका भयानक होता की हे स्वातंत्र्य युद्धच होतं. आणि जर आम्ही दुर्लक्ष केलं असतं तर महाराष्ट्र हा आमच्या ताब्यातनं परत याच्यात गेला असता. म्हणजे आदिवासी बांधवांनी इतका नेटाचा आणि निकराचा आणि जीवावर उदार होऊन हा उठाव केलेला दिसून येतो. याच्यामध्ये अनेक क्रांतिकारांची मी नावं सांगितली. उमाजी नाईक, खाज्या नाईक, वीरसिंग पाडवी, नंतर तंट्या भिलचं पुढच्या काळामध्ये येतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या स्वातंत्र्य युद्धामध्ये आदिवासींचा सहभाग अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. तंट्या भिलच्या विषयी तर ते इंग्रज इतके घाबरत होते, कोणी सांगितलं तंट्या भिल आला तर ते आजूबाजूला पळायचे. म्हणजे इतकी दहशत या यांनी बसवली होती. आणि स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये यांचा फार मोठा सहभाग आहे. याच्यामधले मला एका पुस्तकामध्ये या आदिवासी वीरांना याच्यामध्ये अंदमानमध्ये पाठवण्यात आलेलं होतं. जवळ 28 जणांची यादी, म्हणजे 28 जण अंदमानमध्ये पाठवले. म्हणजे इंग्रजांनी किती मोठ्या प्रमाणात आमच्या आदिवासी बांधवांचा, आदिवासी वीरांचा, आदिवासी स्वातंत्र्यवीरांचा धसका घेतला होता असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यावर वक्तव्य करता येईल. महात्मा गांधींचा दौरा, महात्मा गांधींचा चंपारण्याचा जो सत्याग्रह आहे तो 1920 साली गांधींनी केला. आणि 5 ऑगस्ट 1921ला ते नंदुरबारला आलेले आहेत. लक्षात घ्या, नंदुरबार आणि गुजरातचा जवळचा संबंध होता. त्यांना या ठिकाणी त्यांनी रात्री 12 वाजता ते रेल्वेने उतरले. त्यावेळेस त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी छोटंखानी भाषण एका रेल्वे जवळच्या याच्यात दिलं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी इथल्या लोकांना भेटी गाठी दिल्या. त्यानंतर इथल्या त्या मंदिरामध्ये त्यांचं भाषण झालं. त्या भाषणाच्या वेळेस त्यांनी आव्हान केलं. काही आमच्या नंदुरबारवासीय भगिनींनी त्यांना सोन्याचे दागिने दिलेत. त्या सोन्याच्या दागिन्यांचं त्यांनी लिलाव केला आणि त्याच्यातनं ₹100-250 हे त्या काळात जमा झालेले दिसून येतात. त्यानंतर या ठिकाणी त्यांच्याबरोबर आलेल्यांनी त्यावेळेस नुकतेच टिळकांसाठी एक फंड निर्माण करण्यात आला होता. त्या फंडाला पण गांधींनी आव्हान केलं आणि हे अशा पद्धतीने केलं. नंतर 1940च्या दरम्यान वीर सावरकरांचा दौरा खानदेशमध्ये झालेला होता. आणि अनेक जे राष्ट्रीय नेते होते त्याच्यात आपल्याला सांगता येईल वल्लभभाई पटेल हे नंदुरबार, नंतर शहाद्याला परिषद झाली, शेतकऱ्यांची परिषद झालेली होती. त्याच्यात आणखीन एक उल्लेख करावासा वाटतो की खानदेशमधल्या शेतकऱ्यांची आंदोलनं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आणि फार मोठ्या प्रमाणात इथल्या शेतकऱ्यांनी उठाव केलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या गावात हे उठाव झालेले आहेत. 1930ला एक मोठा सत्याग्रह झाला. त्याला वनसराईचा सत्याग्रह किंवा याचा उठाव म्हणतात. त्याच्यामध्ये जवळ हजारो शेतकऱ्यांनी भाग घेतला. आणि अशा पद्धतीने हा स्वातंत्र्याची एक उर्मी, एक ऊर्जा या खानदेशमध्ये होती. आणि 1942ला आपल्याला सांगता येईल की नंदुरबारच्या 5 बालवीरांनी या ठिकाणी इंग्रजांशी हे करत असताना हे 5 शिरीष कुमार, त्यानंतर केतकर, त्यानंतर शहा असे 5 लहान मुलं 15 ते 18 वर्षाच्या आतील मुलं हे शहीद झाले. आणि नंदुरबारचं नाव या वीरांनी संपूर्ण भारतात हे झालं. हा अतिशय रोमांचक असा प्रसंग आहे. तर अशा पद्धतीने आणि अनेक ठिकाणी झालेले आहेत असे. या स्वातंत्र्य चळवळीच्या याच्यावर स्वतंत्र व्याख्याने आपल्याला देता येईल. पण हे महत्वपूर्ण असे उठाव आणि वेगवेगळ्या घटना या खानदेशमध्ये झाल्या. तर मला या ठिकाणी या सिंधुजन यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि सर्व विद्वज्जनांनी मला सहकार्य केलं आणि माझं हे छोटेखानी सर्व संदर्भासह मी माहिती देण्याचा प्रयत्न केला.
धन्यवाद. सर्व खानदेशवासियांना मी रामराम करतो. पठ्ठा भाऊ बहिणीसले ना रामराम. आणि अशाच पद्धतीने खानदेशचा वैभवशाली इतिहासात आणखीन भर टाकण्याचं काम इथल्या तरुणांनी आणि अभ्यासकांनी केलं पाहिजे, अशी एक सदिच्छा व्यक्त करतो. राम राम. प्रश्न असतील तर ते घ्यायचेच. खेड्याची गडी कुठल्या राजवटीची होती याच्यावर बोला. मित्रांनो, इतिहासाचं अभ्यास करत असताना ह्या ज्या वास्तू आहेत, मंदिरं, घड्या, त्यानंतर काही गोष्टी आहेत, तर त्यांचा पुरावा हा तिथल्या स्थानिक लोकांनी आणि तिथल्या स्थानिक भागातल्या याच्यात एकतर आपला हा कालखंड आहे आणि खानदेशमध्ये तर इतका विस्कळीत कालखंड झालेला आहे. आणि आपला एक दुर्दैव म्हणावं लागेल की आपण या संशोधनाची जी संदर्भ साधनं आहे ती गोळाच केलेली नाही. मला खरं आश्चर्य वाटतं, इंग्रजांनी नंतर इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच यांच्या ज्या वखारी होत्या आणि त्यांचं जे महत्वाची केंद्र होती, तिथल्या अधिकाऱ्यांनी इतके बारीक सारीक डॉक्युमेंट्स मराठा इतिहासाचे किंवा वेगळ्या कालखंडातले ते आल्यापासून गोळा झालेत. आणि सर्वात जास्त आपण खूप भाग्यवान आहोत की या परकीय सत्तांनी, इंग्रज असो, डच असो, फ्रेंच असो, मराठ्यांचा इतिहास अभ्यास करताना लाखो कागदपत्र ही फ्रेंच, पोर्तुगीज, डच, म्हणजे लिस्बनला आहेत, रिव्हेरोला आहेत, त्यानंतर पोर्तुगलला आहेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केल्यापासून जी वेगवेगळी जिथे जिथे ज्या त्यांच्या घटना घडल्यात त्याचं संपूर्ण रेकॉर्ड आज सुद्धा इंडिया ऑफिस म्हणून आहे. लक्षात घ्या, त्या इंडिया ऑफिसमध्ये ते रेकॉर्ड त्यांनी ठेवलेलं आहे. ते आणि त्यांना जेवढं जेवढं माहीत होतं ते रेकॉर्डचं आपण हे केलं, इंडिया ऑफिसचा मी थोडक्यात अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, ते कपाटात संपूर्ण ते डॉक्युमेंटेशन हे केलंय, त्याची झेरॉक्स प्रती पण आपल्याला मिळतात. तर ते डॉक्युमेंटेशन ज्या कपाटांमध्ये ठेवले आहेत, त्या कपाट 5-7 मजली इमारत आहे इंडिया ऑफिस. ते जर ऑफिसमधलं रेकॉर्ड पाहिलं, कपाटांची संख्या पाहिली, तर अतिशय अतिशयोक्ती वाटते मला. तर जवळजवळ 120 किलोमीटर लांब लाईन होईल एवढं ते कपाट आहेत. म्हणजे लाखो कपाट आहेत. तुम्हाला कोणतं साधन पाहिजे, कोणत्या वर्षातलं त्यांच्याकडे रेकॉर्ड असेल, तर ते रात्री 2 वाजता तुम्ही अभ्यास करत असाल, तर समजा मला खानदेशची नंदुरबारची फाईल 17 नंबरची पाहिजे, तर मी त्या याला बेल दाबेल, तिथला माणूस येईल, 17 नंबरची फाईल कोणकोणत्या याच्यामध्ये आहे तो लगेच हे करेल आणि तो रात्री 2 वाजता तुमच्या क्युबिकलमध्ये ती फाईल आणून देईल. आपल्याला आपल्या गावाचं गावात अनेक घटना घडल्या, प्रत्येक गावाला इतिहास लक्षात घ्या. एवढी संदर्भ साधनं आहेत ती कोणी सांभाळून ठेवत नाहीये. आपल्या बाबा दादा परदादांची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही. विचार करा, इंग्रज लोक फार होते. आणि एल्फिस्टनला मी खरंच अतिशय देव मानतो. त्या एल्फिस्टनने मराठ्यांची सत्ता गेल्यानंतर मराठे सरदार जे होते त्यांची जी जी कागदपत्र होती ती गोळा केली आणि पुणे दप्तर म्हणून जे दप्तरखाना आहे तिथे 4 कोटी कागदपत्र आहेत. लक्षात घ्या, 4 कोटी. ते फारसीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, गुजरातीमध्ये आहेत आणि मोडी भाषेमध्ये आहेत. लक्षात घ्या. आपण खानदेश अतिशय, मी आणखीन एक वैभवशाली इतिहास राहून गेलं माझं की खानदेशमध्ये या इतिहासाच्या संदर्भात इतिहासाच्या वि का राजवाडेंनी अतिशय प्रचंड काम केलं. संपूर्ण जवळजवळ 35 वर्ष त्यांनी
मराठ्यांच्या इतिहासाची संदर्भ साधनं गोळा करण्यात घालवली आणि ती साधन सामुग्री आपण भाग्यवान आहात. ती संदर्भ साधन सामुग्री आजही राजवाडे इतिहास संशोधन मंडळामध्ये प्रिझर्वेशन करून ठेवलेली आहे. अभिमानाने सांगतो 3 ते 4 पत्र शिवाजी महाराजांच्या ह्याच्याची आहेत. शहाजहानचं पत्र आहे, त्याच्या हस्ताक्षर वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत. आपण जा तिथे भेटी द्या. नंतर पोथ्या येतात आमच्याकडे, त्या पोथ्यांचा आणि त्यांचा अभ्यास करणे. परदेशी लोक इथे येतात, 8-8 दिवस राहतात आणि आपल्या खानदेश मधल्या लोकांना राजवाडे मंडळ धुळे कुठे आहे हे सुद्धा माहित नाही. नंतर समर्थ वाग्देवता मंदिर आहे त्या ठिकाणी शंकर श्रीकृष्ण देवांनी आपल्या रामदास स्वामींच्या संबंधात भारतात जेवढी जेवढी कागदपत्र असतील, जेवढे जेवढे डॉक्युमेंट्स असतील, ती गोळा करून त्यांनी तिथे ठेवलेले. तिथे पण शिवाजी महाराजांचं पत्र आता मध्ये सापडलं, लक्षात घ्या. आता विसखेड्याचं तुम्ही सांगतात किंवा प्रत्येक गावामध्ये गड्या होत्या, त्या गड्यांचं तिथला इतिहास तिथल्या लोकांनी, स्थानिक लोकांनी जपला पाहिजे होता. कारण आता धरणगाव हे महत्वाचे ठिकाण होतं. खरोखर धरणगाव हे व्यापारी दृष्ट्या, मी पारोळ्याला असल्यामुळे धरणगावला भेट देण्याचं त्यावेळेस बरेच वर्ष झाले. अहो तिथे मला खरं आश्चर्य वाटतं, त्या गावाने इतका मोठा इतिहास हा जपला पाहिजे होता. औट्रॅम नावाचा जो अधिकारी होता, जो या भिल्लांचं जे उठाव झालेला होता, त्या उठावाचं त्याने दबवण्यासाठी तो भिल्ल भाषा शिकला. त्या भिल्लांचं राहणीमान त्याचा तो राहिला आणि त्या धरणगावला त्याने जी इमारत बांधली ती झोपडी टाईप होती. मी प्रत्यक्ष पाहिलेली होती तिचं स्ट्रक्चर, किंवा मी तुमच्यामध्ये, आणि जे वेगवेगळे कार्यक्रम होते भिल्लांचे किंवा त्या समाजातले, त्या भिल्लांच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे इतकं त्याने केलं आणि तिथे अनेकांनी हे केलं. आणि ती जागा आता कुठे इंग्रजांची वखार होती. शिवाजी महाराजांनी, मराठ्यांनी ती लुटली, म्हणजे या मराठा सैनिकांनी लुटली. प्रत्यक्ष शिवाजी महाराज आले होते कधी, संशोधनाचा विषय आहे. नंतर संभाजी महाराज त्यांच्या सैनिकांनी लुटली. कारण इंग्रजां हे आपले विरोधक होते ना, शत्रू होते. पण त्याच ठिकाणी ती साधनं हे त्या ठिकाणच्या लोकांनी जपायला पाहिजे होती. पण दुर्दैव आणि आपल्याकडे दृष्टी नाही. आणि आजही आपण फारशी संदर्भ साधनं गोळा करतच नाही, आणि असेल तर कचऱ्यात फेकतो. आज तुम्हाला सांगतो, नाणं हे फार मोठे इतिहासकाराचं काम करतं. नाणं हे एका इतिहासकाराचं, म्हणजे जसा इतिहासकार इतिहास सांगतो, ते नाणं सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक यांचा इतिहास एका नाण्यामधनं अभ्यासला जातो मित्रांनो. आणि ती नाणी आपल्याकडे अजूनही आहेत, प्रत्येक सोनार बंधूंकडे आहेत. ते आज अँटिक वस्तू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ती वितळली जातात आणि आपला संपूर्ण इतिहास हा नष्ट होतो. परदेशामध्ये, मी परदेशाला काही ठिकाणी गेलो, अमेरिकेला गेलो, आता सिंगापूर, अहो तिथे प्रत्येक गोष्ट, आणि मी थोडा म्युझियमॉलॉजीचा अभ्यास करतो, परदेशांमध्ये म्युझियमचा अभ्यास करत असताना मला लक्षात आलं, तिथे छोटंसं जे गाव हे असेल, तिथे ज्या वस्तू असतील ते गाव ते प्रिझर्वेशन करतं, त्यांचं संवर्धन ते गाव करतं. लक्षात घ्या, आपल्याकडे फारसं नाही. अहो इराणमध्ये 3000 म्युझियम्स आहेत, एकटा मास्कोमध्ये 60 प्रकारचे म्युझियम्स आहेत. मला जर सोन्याची वस्तू सापडली ती मी घरी ठेवणार नाही, ती म्युझियमला देईल, त्याच्यावर त्याचा अभ्यास होईल आणि त्या देशाचा इतिहास कळेल, त्या भागाचा इतिहास कळेल. हे नाणं कुठे होतं, या आर्थिक याचा उल्लेख करत असताना नंदुरबारला टके आणि रुके नावाचं नाणं पाडलं जायचं असा उल्लेख आहे. आणि नंदुरबार, टक्के आणि रुके, मी पुष्कळ शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते नाणंच फारसे मिळत नाही. म्हणजे एक नाणं, म्हणजे कोणतीही वस्तू असेल ऐतिहासिक आपल्या घरातली, ती सुद्धा आपण प्रिझर्वेशन करून त्या याला दिली पाहिजे. आता मी राजवाडी संशोधन मंडळ आणि भारत इतिहास संशोधन मंडळाच्या या 2 संस्थांशी संबंधित आहे. तिथे लोकांनी आणून देतात बाळाचे बाळं घरात, वेगवेगळ्या सरदारांची खूप प्रचंड प्रमाणात हजारो कागदपत्र या ठिकाणी 2 या संस्थांमध्ये आहे. काय संशोधनासाठी मित्रांनो, संशोधनासाठी संवर्धन अतिशय महत्वाचं आहे. जर संवर्धनाची जाणीव आणि महती जर आपल्याला कळली नाही तर मग ते कागदपत्र असो किंवा वस्तू असो किंवा वास्तू असो, अहो प्रत्येक गावाला काही ना काही वास्तू आहेत. मला म्हणजे एक आव्हान करावं असं वाटतं तरुण विद्यार्थ्यांना की तुम्ही एक मंडळ स्थापन करा.
त्या मंडळाच्या मार्फत कसं संवर्धन होईल त्याचा इतिहास हे करा. आमच्यासारखे कोणी जाणकार असतील तर त्यांना त्या ठिकाणी बोलवा. हो, आज लोक खूप करायला तयार. जगामध्ये तर इतकं प्रचंड प्रमाणात संवर्धनाचं काम चालू आहे. आज आपल्याकडे काहीच नाही. आणि हा विषय प्राथमिक लेवल पासून हा शिकवला पाहिजे आणि कॉलेज लेवलला ते झालं पाहिजे. आणि प्रत्येक विषयाचं संशोधन झालं पाहिजे. लक्षात घ्या, इतिहास फक्त इतिहासच नसतो. इतिहासात अनेक विषय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, मी आता तुम्हाला सांगितलं 10-12 विषय. आता भाषांचं सांगतो. अहो नंद आपलं खानदेशमध्ये 97 भाषा बोलल्या जायच्या असं इंग्रजांनी लिहून ठेवलंय. मला आतापर्यंत 30च भाषा कळल्या. लक्षात घ्या, 97. म्हणजे भाषिक दृष्ट्या आपण किती संपन्न होतो या भाषेच्या दृष्टिकोनातून सांगतो. धुळ्याच्या आमच्या मॅडम आहेत, धाराशिवकर मॅडम, यांनी 12व्या शतकापासून खानदेशमध्ये जे जे लेखक झालेत, मग ते मराठी असो, उर्दू असो, फारसी असो, गुजराती असो, संस्कृत असो, यांच्यावर त्यांनी संपूर्ण त्यांचं संकलन हे केलेलं आहे. आणि तो ग्रंथ जवळ 500-700 पानांचा ग्रंथ आम्ही राजवाडे मंडळा मार्फत प्रकाशित करणार आहोत. म्हणजे डिंब कवी कोण होता? हा डिंब कवी आपले महानुभाव पंथाचे जे हे होते, महाराज होते, त्यांना प्रत्यक्ष भेटला आणि त्याने काव्य सुरू केलं. मी आता थोडा अभ्यास करतोय. टिकाराम नावाचा अतिशय नाथपंथीय किंवा अतिशय विद्वान होता. तो कदम मांडेंकडे काही दिवस होता. त्याने पिंपळनेर आपलं या प्रकाशाला उग्र अशी तपश्चर्या केली आणि त्याने जवळजवळ 10,000 ओळींचं काव्य वेगवेगळ्या ह्याच्यात लिहून ठेवलं. त्याच पद्धतीने पिंपळनेर जवळ जे आहेत त्यांची समाधी आहे. त्यांचं पण वेगळं, म्हणजे आपल्या प्रत्येक गावामध्ये खूप वेगळे लोक होऊन गेलेत. आपल्या घरामध्येच हे जे काही वस्तू आहेत त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. आणि याच्यासाठी राजवाड्यांनी तर फार मोठं सांगितलं होतं त्या काळामध्ये की प्रत्येक तालुक्याच्या गावी संग्रहालय झालं पाहिजे. मला माझ्या घरात काही वस्तू असेल तर मी त्या संग्रहालयात दिली पाहिजे. कारण की कोणी संशोधक असेल, जो अभ्यासक असेल किंवा त्या वस्तूचा तज्ञ असेल, त्याचा तो इतिहास हा मांडेल आपल्या पुढे. लक्षात घ्या. आणि ही एक चळवळ सुरू झाली पाहिजे आता. लक्षात घ्या, ही आज गरज आहे संवर्धनाची. आज आपण पाहतो रायगडाचं किती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. असे वेगवेगळ्या याचे हे झाले पाहिजे. आपल्याकडे जुने पुस्तक असेल ते प्रकाशित करण्याचा परत प्रयत्न करा. तुमच्या घराण्याचा इतिहास असेल, तुमच्या घराण्यात काही कागदपत्र असेल तर ती संशोधन मंडळाला द्या, राजवाडे संशोधन मंडळाला द्या. नंतर पुण्याच्या भागामध्ये याचं आहे संशोधन मंडळ, भारत इतिहास संशोधन मंडळ आहे. लाखो कागदपत्र आहे तिथे. आता आम्ही राजवाडे संशोधन मंडळात 3 लाख कागदपत्रांचं डिझाईन केलेलं. लक्षात घ्या, त्याच्यात वेगवेगळ्या विषयांचे आहेत. सामाजिक आहे, राजकीय आहे, आर्थिक आहे, वैचारिक आहे. आणखी सर्व विद्वज्जनांना आणि मी आपल्या पुढे जे विचार मांडले ते विचार रुजवण्याचा आपण प्रयत्न करा, तरच या विचारांचा काहीतरी लाभ होईल. सिंधुजन यांनी अतिशय चांगला असा उपक्रम यामार्फत सुरू केला आहे. जवळजवळ हे 88वं व्याख्यान होतं. म्हणजे फार मोठी चालना, एक चळवळ या कोरोनाच्या निमित्ताने, कोरोनाने फार चांगली संधी उपलब्ध करून दिली असं मला वाटतं. म्हणजे वाईटातनं सुद्धा चांगला इतिहास हा निर्माण होतो. लक्षात घ्या. आणि ते हे काम या संस्थेमार्फत आज अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे. मला या संस्थेचे मी आभार मानतो. आपण माझं व्याख्यान हे ऐकलं, आपले सुद्धा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बठ्ठा खानदेशवासी असले नमस्कार.